विवाहाबद्दल त्यांनी दृष्टांत सांगितला आहे. मत्ती अध्याय 22, मत्ती अध्याय 22, मत्ती अध्याय 22. आज आपल्याला थोडे पॉईंट्स ॲटलीस्ट थोडे पॉईंट्स समजून घ्यावे लागतील. आणि लगेच कारण उद्या गुरुवार आणि आपण बप्तिस्माच्या शिक्षणाला जाणार आहोत. और आज थोड़ा पॉइंट हमें सीखना पड़ेगा क्योंकि अगर बपतिस्मा एक हम बपतिस्मा के वचन कर रहे हैं. गुरुवारी क्रिस्ताला पकडण्यात आलं और गुरुवार को यीशु मसीह को पकड़ा गया. शुक्रवारी वधस्तंभावर चढवण्यात आलं और शुक्रवार के दिन उसको कलवरी क्रूस पर चढ़ाया गया. आपण शुक्रवारी येशूच्या दुःखाबद्दलच पाहणार आहोत. और शुक्रवार के दिन हम यीशु मसीह के दुःख के बारे में देखने वाले. शनिवारी येशू कुठे होता और शनिवार को यीशु मसीह कहा था. शुक्रवारी रात्री शनिवार अख्खा दिवस आणि सकाळच्या रविवारच्या सकाळी भोर होईपर्यंत येशू कुठे होता हे आपण शनिवारी बघू. शुक्रवार का रात से लेकर शनिवार के सुबह से शाम तक और फिर रविवार के दिन सुबह तक यीशु मसीह कहाँ पर था ये हम देखेंगे. ये शनिवारी बघू. और ये हम शनिवार को देखेंगे. रविवारी आपला पुनरुत्थानाचं वचन बघू. और संडे को हमारा पुनरुत्थान है तो हम पुनरुत्थान के बारे में देखेंगे. म्हणून शुक्रवारपर्यंत ख्रिस्ताने काय केलं ते आज आपल्याला संपवायचं. और शुक्रवार के दिन तक परमेश्वर ने क्या किया वो आज हमें खत्म करना है. आज आपण वाचू 1 ते 14. और आज हम पढ़ेंगे 22 का 1 से लेकर 14 चैप्टर 22 वर्स 1 to 14. मत्ती अध्याय 22 जैसे 1 से 14. मत्ती अध्याय 22 जैसे 1 से 14. मत्ती अध्याय 22 जैसे 1 से लेकर 14 तक. यीशु फिर उनसे दृष्टांतों में कहने लगा, स्वर्ग का राज्य उस राजा के समान है जिसने अपने पुत्र का विवाह किया और अब उसने अपने दासों को भेजा कि निमंत्रित लोगों को विवाह के भोज में बुलाए, परंतु उन्होंने आना न चाहा. उसने अपने दासों को यही कहकर भेजा, निमंत्रित लोगों से कहो, देखो मैं भोज तैयार कर चुका हूँ. मेरे बैल पले हुए पशु मारे गए हैं, सब कुछ तैयार है, विवाह के भोज में आओ. परंतु वे उपेक्षा करके चले गए. कोई अपने खेत में, कोई व्यापार को. अन्य लोगों में से जो बच रहे उन्होंने दासों को पकड़कर उनका अनादर किया और मार डाला. तब राजा को क्रोध आया और उसने अपनी सेना भेजकर उन हत्यारों का नाश किया और उसने उनके नगर को फूंक दिया. तब उसने अपने दासों से कहा, विवाह का भोज तो तैयार है, परंतु निमंत्रण लोग योग्य नहीं ठहरे. इसीलिए चौराहों में जाओ, जितने लोग तुम्हें मिलेंगे सबको विवाह के भोज में बुला लाओ. अतः उन दासों ने सड़कों पर जाकर क्या बुरे जितने मिले उन सबको इकट्ठा किया. विवाह का घर अतिथियों से भर गया. जब राजा अतिथियों को देखने भीतर आया तो उसने वहाँ एक मनुष्य को देखा जो विवाह का वस्त्र नहीं पहने था. उसने उनसे कहा, हे मित्र, तू विवाह का वस्त्र पहने बिना यहाँ क्यों आया? उसका मुंह बंद हो गया. तब राजा ने सेवकों से कहा, इसके हाथ पांव बांधकर उसे बाहर अंधियारे में डाल दो. वहाँ रोना और दांत पीसना होगा, क्योंकि बुलाए हुए तो बहुत है परंतु चुने हुए थोड़े हैं. स्वर्गाचे राज्य कसे आहे हे स्पष्ट करण्याकरिता येशूने दुसरे अनेक दाखले सांगितले. उदाहरणार्थ तो म्हणाला, स्वर्गाचे राज्य एका राजाच्या गोष्टीवरून स्पष्ट करता येईल. त्या राजाने आपल्या मुलाच्या लग्नाची मोठी मेजवानी केली. मेजवानीसाठी पुष्कळ पाहुणे मंडळीला आमंत्रण देण्यात आले होते. मेजवानीची सर्व तयारी झाल्यावर राजाने आमंत्रितांना बोलवण्यास आपले नोकर पाठवले, पण सर्व आमंत्रितांनी मेजवानीस येण्याचे नाकारले. तेव्हा त्याने पुन्हा आणखी काही नोकर पाठवून आमंत्रितांना निरोप सांगितला, मेजवानीची सर्व तयारी झाली आहे. माझे बैल आणि उत्कृष्ट गुरेढोरे कापली आहेत आणि सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या. परंतु आमंत्रितांनी त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामाला निघून गेले. एक जण आपल्या शेतावर गेला तर दुसरा आपल्या दुकानात गेला. दुसऱ्या काही आमंत्रितांनी तर राजाच्या नोकरांना बडवून काढले आणि त्यांना लाजेवाली वागणूक दिली. एवढीच नव्हे तर काही नोकरांना त्याने ठारही मारले. राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून नोकरांना ठार करणाऱ्यांचा नाश केला, त्यांची शहरे जाळून टाकली. यानंतर राजा आपल्या नोकरांना म्हणाला, राजपुत्राच्या लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत. तेव्हा आता बाहेर रस्त्यावर जा आणि तेथे जे कोणी तुमच्या दृष्टीत पडतील त्या सर्वांना आमंत्रण द्या. राजाच्या आज्ञेप्रमाणे नोकर बाहेर गेले आणि चांगले वाईट भले बुरे असे जो कोणी त्यांना रस्त्यात सापडले त्या सर्वांना ते राजपुत्राच्या मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा दिवाणखाना आमंत्रितांनी गच्च भरून गेला. राजा पाहुणे मंडळीत भेटावयास आला. त्यावेळी एक मनुष्य लग्नात घालण्याचा पोशाख न घालताच मेजवानीस आलेला त्याला दिसला. मित्रा, राजाने त्या मनुष्याला विचारले, लग्नाचा पोशाख न घालता
तू येथे का आलास? परंतु या प्रश्नाचे उत्तर त्या मनुष्याजवळ नव्हते. मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडारड आणि दातांची कचकच झाले, कारण पुष्कळांना आमंत्रण दिले आहे, पण थोडक्यांचीच निवड करण्यात आली आहे. आपण प्रार्थना करू. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे आमच्याशी तू बोलणारा तू आमचा पवित्र देव. आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. जे तू बोलतोस तेच आम्ही समजण्यासाठी, तसंच ऐकण्यासाठी आणि तसंच आम्ही चालण्यासाठी सहायता कर. दया कर प्रभू. ही आमची विनंती, आमची प्रार्थना कर. अनुग्रह कर प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण मंडळीमध्ये आल्यानंतर आज हम कलीसिया में आने के बाद आपले राहिलेले बाकीचे जे दिवस 6 दिवस देव देतो और जो बचे हुए 6 दिन परमेश्वर जो हमें देता है, त्याच्यामध्ये एक ख्रिस्ती आचरण आपण जगावं ही येशू ख्रिस्ताची इच्छा है और उसमें हम मसीह आचरण जिए ही परमेश्वर की इच्छा है. जर आपण ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा, अगर हम मसीह में आने के बाद चर्च मध्ये येऊन सुद्धा, चर्च में आने के बाद अगर आपण क्षमा करत, अगर हम क्षमा नहीं प्रार्थना नहीं करते, आज्ञा पालन नहीं करते, आधीनता नहीं है, चर्च मध्ये येणं हे आपलं व्यर्थ जातं. तो चर्च में आना हमारा व्यर्थ हो जाता है. त्याचा एक सुंदर दृष्टांत येशू ख्रिस्ताने जे सांगितलं और उसका सुंदर दृष्टांत परमेश्वर येशू ख्रिस्ताने एका चर्च मध्ये येणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला जो येशूला वाहतो, येशूला आपल्यावरती सवारी करून नेतोय, तो लोकांना सांगतोय, पहा ख्रिस्त माझ्यावर आहे, ख्रिस्त माझा देव आहे. मग त्या व्यक्तीने की ख्रिस्ती आचरणामध्ये ख्रिस्ताला दाखवणं किती गरजेचं आहे. और एक व्यक्ति अगर चर्च में आने के बाद वो अपने ऊपर यीशु मसीह को बिठाता है, उसको लेकर चलता है और बताता है कि यीशु ही मेरा परमेश्वर है, तो उसने यीशु मसीह को दिखाना, उसको प्रदर्शित करना भी कितना जरूरी है, गरजेचं आहे, बहुत जरूरी. लोक आपल्याला आपण कपडे का घालतो और हम कपड़ा क्यों पहनते हैं? आपली नग्नता झाकण्यासाठी और हमारी नग्नता ढकती. देवाने आपली नग्नता झाकण्यासाठी ख्रिस्ताला परिधान करण्यासाठी सांगितलं और परमेश्वर ने हमारे नंगापन दूर करने के लिए अपने मसीह को परिधान करने के लिए हमको कहा. देवाने पृथ्वीवर आपल्याला पाठवलं और परमेश्वर ने हमें पृथ्वी पर भेजा. आईच्या पोटातून माणूस नग्न येतो और माँ के गर्भ से ही मनुष्य नग्न आता है, नग्नच जातो और नग्न ही जाता है. ख्रिस्ती तसे नाहीये, पर मसीह वैसे नहीं है. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताला परिधान करणं गरजेचं आहे और मसीह लोगों को मसीह को परिधान करना जरूरी है, खूप गरजेचं आहे, बहुत जरूरी है. सुंदर इथे दृष्टांत प्रभू ख्रिस्ताने सांगितलं और यहाँ पर सुंदर दृष्टांत यीशु मसीह ने यहाँ पर कहा, जो मला स्वतःला समर्पित करतो की माझ्यावर सवारी करावी और जो अपने आप को समर्पित करता है कि मैं उसके ऊपर सवारी करूं. हाँ, आणि मी ख्रिस्ती आहे असं म्हणून तो लोकांना सांगतो और मैं मसीह हूँ ऐसा वो लोगों को बताता है. त्याने ख्रिस्ताला परिधान करणं गरजेचं आहे. उसने मसीह को परिधान करना जरूर. जर आपण ख्रिस्ताला परिधान नाही केलं तर स्वर्गामध्ये नक्की आपल्याला घेणार नाही. अगर हमने मसीह को परिधान नहीं किया तो स्वर्ग में जरूर हमको नहीं लेंगे. दृष्टांत येशू हा याच्यासाठी बोलला की तसंच ख्रिस्ती लोकांनी करावं, स्वर्गाच्या राज्यात असाच हा रूल आहे. और दृष्टांत यीशु मसीह ने इसलिए कहा कि वैसे ही हम लोग करेंगे कि स्वर्ग के राज्य के लिए स्वर्ग के राज्य में जाने के लिए ऐसे ही नियम है. इथे विवाहाबद्दल घेतलेला आहे. यहाँ पर विवाह के बारे में दिया. आपण लग्नाला जातो और विवाह में जाते हैं, कैसे जाते हैं? फटके फुटके कपडे, फटा हुआ कपड़ा पहनकर, केस आबडधोबड और बाल अस्तव्यस्त, तोंड न धुता और मुंह न धोते हुए, असं इथं शिरपूड गळतोय और यहाँ से शिरपूड निकल रहा है, मळलेले कपडे और मैला हुआ कपड़ा, काले कुरकुरे झाले और काला हुआ कपड़ा, असं जातो और ऐसे हम जाते हैं. घेतील का? लग्नात घेतील का? और शादी में वो लोग लेंगे क्या हमको? पहा, जर लग्नामध्ये असा आलेला एखादा माणूस किंवा बाई असेल तर लोक काय म्हणतात, अरे भिकारी आला. और शादी में ऐसा कोई व्यक्ति आए तो लोग क्या बोलते हैं, भिखारी आया. ए इधर नहीं बैठने का, चल उधर क्या बात, तुमको खाना का नहीं है ना, बात में मिलेगा, जा. बरोबर आहे. जर आपण माणूस असून आपण एखाद्या भिकाऱ्याला आपल्या बाजूला बसवत नाही आणि त्याला सांगतो तुला जेवणाची वेळ आल्यानंतर तुला बाहेर जेवण दिलं जाईल, पण आमच्या बाजूला बसू नको, कारण ह्या पुढच्या कुणासाठी आहे, निमंत्रण दिलेल्या तैयार होऊन आलेल्या लोकांसाठी. और अगर हम मनुष्य होकर एक भिखारी व्यक्ति को हमारे बाजू में नहीं बिठाते, उसको बोलते कि खाना खाने का समय आएगा तो तुझे बाहर खाना देंगे, क्योंकि ये जो कुर्सियाँ हैं जो आमंत्रित लोगों के लिए हैं. बरोबर आहे, सही बात आहे, बरोबर ना. लक्षात ठेवा, ती खुर्च्या कुणासाठी असतात, पण त्याच्यातल्या तोच भिकारी जर समजा आंघोळ करून छान कपडे घालून स्वच्छ होऊन जर तो बाजूला बसला तर आपण किंवा बाजूला बसलेला माणूस म्हणेल का, अरे हा तो भिकारी असं बोलेल. और वही भिखारी अगर अच्छा कपड़ा पहनकर नहा धोकर अच्छे तरीके से तैयार होकर हमारे बाजू में बैठा तो हम उसको बोलेंगे कि तू इधर मत बैठ. तसंच आहे प्रियांनो. वैसे ही जर आपण माणूस असून भिकाऱ्याला आपल्या बाजूला बसवत नाही, आपल्या घरात
घेत नाही आणि लग्नाच्या हॉलमध्ये आपल्या बाजूच्या जी खुर्ची जी आपली नाही, तात्पुरते 2-3 तासासाठी आपल्यासाठी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण बसून देत नाही, तर मग देवाकडून आपण अशी अपेक्षा काय करतो की आपण मळलेले कपडे, घाणेरडे कपडे, शेमड, काळे गुणगुणीत झालेले, घाणेरडे आंघोळ न केलेले, तरी देवाने मला स्वर्गात घ्यावे। और हम साधारण मनुष्य होने के बावजूद भी हम भिखारी को हमारे बाजू में नहीं बिठाते, हमारे घर में नहीं देते। शादी के हॉल में जो कुर्सी हमारे सिर्फ 2-3 घंटों के लिए दी होती है, उस कुर्सी पर हम हमारे बाजू में नहीं बिठाते। तो हम परमेश्वर से ऐसी अपेक्षा क्यों रखते हैं कि हम मेले हुए या फिर शेवड़े ऐसे परमेश्वर हमको प्रदान करें। हिंदी में शेवड़े को क्या बोलते हैं? नाक पहनने वाला। तो कहने का उद्देश्य परमेश्वर पवित्र है आणि देव पवित्र आहे, या परमेश्वर पवित्र परमेश्वर है। आणि देव पवित्र देव आहे। यहाँ बताने का मुख्य उद्देश्य ये है कि आप जिस चर्च में आए हो और अपना जीवन मसीह को समर्पित किए हो, उसका पिता जिसके पास आपको जाना है वो पवित्र है, इसलिए आपके शुद्ध कपडे होणे जरुरी है। आणि तुम्हाला ज्या पिढ्याकडे जायचं आहे किंवा त्याच्याकडे जाण्यासाठी तुमचे कपडे शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं बहुत आहे। जरूरी है हमारे कपड़े शुद्ध होना। आणि खूप गरजेचं आहे आपले कपडे शुद्ध जैसे असणं। बहुत लोगों को ऐसा लगता है कि हमने बपतिस्मा लिया, हमने यीशु मसीह पर आए, अभी हम लोग यीशु में बहुत सालों से हैं, लेकिन हर संडे को नहीं वो आते हैं। आणि खूप लोकांना असं वाटतं की आम्ही बपतिस्मा घेतला, आम्ही येशूकडे आलो, पण ती लोक प्रत्येक रविवारी येत नाही। तो वो लोगों को ऐसा लगता है प्रभु हमको स्वर्ग में लेगा। आणि त्यांना असं वाटतं की परमेश्वर आम्हाला स्वर्गात घेईल। जैसे हम यहाँ देखते हैं कि यहाँ एक राजा है, राजा यानी परमेश्वर, आणि आपण इथे पाहतो की इथे एक राजा आहे, राजा म्हणजे देव, और पुत्र का यानी यीशु मसीह का विवाह आयोजित किया है। आणि पुत्राचं म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे लग्न आहे ते आयोजित करण्यात आले। आमंत्रित लोग यानी हम सब, आणि आमंत्रित लोक म्हणजे आपण सगळे, हम सबको आमंत्रण दिया है हर संडे को चर्च में आए। आणि आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे की आपण प्रत्येक रविवारी चर्चमध्ये यावं। परमेश्वर ने उस राजा ने क्या किया, अपने दासों को भेजा, आणि त्या राजाने काय केलं, आपल्या दासांना इसलिए पाठवलं। इस वेदी पर खड़े होकर प्रभु के दास आपको विनती करते हैं, रविवारी 10 वाजता सायंकाळी 5 ला प्रार्थना। हालेलुया। इसलिए वेदी के ऊपर खड़े रहकर परमेश्वर के सेवक आपको आमंत्रण देते हैं कि सुबह रविवार को सुबह 10 बजे और शाम को 5 बजे प्रार्थना की आप जरूर जर तुम्ही ह्या रविवारच्या प्रार्थनेला आलात तर नक्की तुम्ही तिकडच्या प्रार्थनेमध्ये तिकडच्या घरात तुम्ही जाल। और अगर आप इस घर की प्रार्थना में आओगे, चर्च में प्रार्थना के लिए आओगे, तो जरूर आप उस घर में जाओगे, उस प्रार्थना में जाओगे। 3 तास तुम्ही इथे बसता म्हणजे तुम्ही हमेशा तिथे बसण्यास योग्य आहात। और 3 घंटा आप यहाँ पर बैठते हैं तो आप वहाँ पर बैठने की भी योग्यता नहीं तर है। हे सूचना हे प्रभूचे दास तुम्हाला आमंत्रण देत असतात। और ये परमेश्वर के जो दास होते हैं वो आपको आमंत्रण देते रहते हर हैं। रविवारी ऐकतात लोक, और हर रविवार को लोग सुनते हैं। आमंत्रण भेटणारे, पण कधी कधी ते काय करतात, पर कभी कभी वो लोग क्या करते हैं, जसं इथे लिहिलेलं आहे, और जैसे यहाँ पर 14 वचन, तेव्हा त्याने पुन्हा आणखी काही नोकर पाठवून आमंत्रितांना निरोप सांगितला। मेजवानीची सर्व तयारी झाली आहे। मेजवानीची सगळी तयारी झाली। खरंच आहे, येशू ख्रिस्त आला, आपल्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो स्वर्गात गेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे। म्हणून तुम्ही काय करा, मेजवानीची सर्व तयारी झाली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरेढोरे कापली आहेत आणि सर्व काही तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या। पण पुढं काय म्हणतं, परंतु आमंत्रितांनी त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही। बरेच जण लक्ष देत नाही ना, बरेच जण काय करतात, एक संडे नहीं आया तो उसमें क्या हुआ, आणि एक रविवार नाही तर त्याच्यात काय झालं, संडे तो आते, प्रत्येक रविवारी ते येतो ना, उसमें कौन सी बात। आणि ह्याच्यात कोणती परमेश्वर नाही। जानता है आजकल काम मिलना बड़ा कठिन बात है, आणि देवाला माहिती आहे की आताच्या काळामध्ये काम भेटणं खूप कठीण काम गोष्ट नहीं आहे। करेंगे तो घर कैसे चलेगा, आणि काम नाही केलं तर घर कसं चालेल। इसीलिए म्हणून काम तो करना है, छुट्टी नहीं दे रहे, काम तर करायचं आहे, सुट्टी घेत नाही, इसीलिए हम नहीं आ पा रहे। म्हणून आम्ही येऊ शकत नाही। तो वैसे कुछ लोग आते नहीं, म्हणून अशा रीतीने काही लोक येत नाहीत, ते आपल्या कामाला निघून गेले। कामाला जातात। अभी गवर्नमेंट के काम में जाने वाले लोगों को छुट्टी नहीं होता है, आणि गव्हर्नमेंट कामाला जाणाऱ्या लोकांना सुट्टी नसते, मिस्त्रियों को छुट्टी नहीं होता है, मिस्त्री काम करतात त्यांना सुट्टी घर काम नसते, करने वाले लोगों को छुट्टी नहीं होता घर काम करणाऱ्या बायकांना सुट्टी नसते, कॉल सेंटर में काम करने वाले को छुट्टी नहीं होता, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुट्टी आजकल नसते, कंपनियों में भी काम करने वाले लोगों को छुट्टियां नहीं। आणि आता कंपनीमध्ये पण काम करणाऱ्या लोकांना सुट्टी नाही। इसलिए परमेश्वर ने हफ्ते भर में एक दिन दिया, शाम की प्रार्थना दी, सोमवार की प्रार्थना दी, म्हणून देवाने आठवड्याचा एक दिवस दिला, सोमवारची प्रार्थना दिली, दुपारची आणि संध्याकाळची पण प्रार्थना दिली। आज इतने सारे कि आप अपने समय के अनुसार शाम की प्रार्थना में आओ, आणि एवढी सर्व प्रार्थना तुम्हाला दिली की तुम्ही सगळं काम करून संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये या। इच्छा जहाँ होती है ना वहाँ इंसान सब कुछ करता है, आणि जिथे इच्छा असते ना तिथे माणूस सगळं काही करतो। इच्छा नहीं होती ना इसीलिए लोग छुट्टी नहीं दे पाते। आणि इच्छा नाही होत म्हणून लोक सुट्टी
आवश्यक. परमेश्वर की प्रार्थना में आने की इच्छा नहीं है. आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये यायची इच्छा नाही. वो तो लोग बोलते हैं कि अरे क्या करने का है, मजदूर लोगों को पगार देना है. आणि ते लोक म्हणतात की काय करायचं, मजुरी काम करतात त्यांना पैसे द्यायचे. शाम की प्रार्थना में नहीं आ सकते. म्हणून आम्ही संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये येऊ जिसको शकतो. आना होता है ना, ज्यांना यायचं असतं ना, हफ्ते में एक दिन बराबर आता है. रोज तो नहीं बुलाते, नहीं रोज आप रोज तो नहीं बुला रहे. एक दिन मजदूर रुक सकता है, या मजूरी पहले दे सकते हैं आणि या बाद में लेट दे सकते हैं. आणि रोज तो तुम्हाला बोलवत नाही, मजूर जो आहे तो थांबू शकतो. तुम्ही त्या दुसऱ्या दिवशी किंवा नंतर तुम्ही त्याला ते पैसे देऊ शकता. लोग कंपनी वाले कभी कभी 1 महीना 2 महीना घर काम करने वाले 15 दिन के बाद पगार देते हैं. और ये व्यक्ति मसीह लोग बोलते हैं हमको मजदूरों को उसी दिन पगार देना. आणि जे कंपनीमध्ये काम करतात त्यांना महिन्याच्या नंतर पगार भेटतो, महिना झाल्याच्या नंतर पगार भेटतो. आणि ख्रिस्ती लोक बोलतात की आम्हाला मजुरांना पैसे द्यायचे. पगार देना है, सही बात है. आणि उससे बढ़कर है तेरा जीवन जो मसीह के लिए अगर जुड़ा नहीं रहेगा तो अंधेरा आ जाएगा ना. आणि पगार द्यायचे खरी गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा तुझं जीवन महत्वाचं आहे. जर ख्रिस्ताचा प्रकाश जर मध्ये नसेल तर अंधकार येऊन जाईल पुढे. एक जण आपल्या शेतावर गेला तर दुसरा आपल्या दुकानात गेला. कोई दुकान में गया, कोई खेती करने के लिए गया, कोई शादी में गया, कोई बैल की जगह पे गया, भिन्न भिन्न जगह पर गया. दुसऱ्या काही आमंत्रितांनी तर राजाच्या नोकरांना पळवून काढले. बार बार बुलाने पर, बार बार किसी को घर में बुलाने पर वो लोग अपमान काय सारखी सारखी येते ग, बोला ना येऊ म्हणून, सारखी सारखी येऊन आम्हाला त्रास देत असे. असे बार-बार आकर हमको तकलीफ देती रहती. ऐसा एक बार हमको मालूम पड़ गया कि लोग सेवकों ने हमको बताया कि उन्होंने इतना माइंड नहीं किया, हमको तब उनको बोलते अगली बार नहीं करना. आणि जेव्हा सेवक आम्हाला सांगतात की त्या लोकांनी आम्हाला एवढं माइंड नाही दिलं, आम्ही पुन्हा त्यांना त्यांच्या घरामध्ये पाठवत. आप मत ऐसा सोचो कि मारना सिर्फ ऐसा ही मारना नहीं होता है. आणि मारणं फक्त असंच मारणं नसतं. ये मार से भी ज्यादा ये मार होता है. आणि ह्या मारापेक्षाही मुखाने मारलेला मार. ये मार से मारेंगे या हाताने जर मारतात तो जख्म मिट जाते हैं. तर ते जखम मिटून जाते. मुंह से जो मारते हैं म्हणजे मुखाने मारतात, जख्म करते हैं ती जखम लागते. और फेरे होते हैं. आणि त्याचे जे घाव जखम होते ते खूप खोल ये होने असते. के लिए टाइम पकड़ता है. आणि ते आरोग्य भेटण्यासाठी खूप वेळ लागतो. इसलिए आप ऐसा मत सोचो. ऐसे बहुत सारे मसीह होते हैं जो बपतिस्मा लेकर 3 संडे 4 संडे नहीं आने पर हम उन्हें भेजते, बार बार भेजने पर उनको पूछते क्यों नहीं आए. उनको ऐसा लगता है जैसे चर्च को कुछ मिलता है, वो लोग आने से, उनके आने से हमको बहुत प्रॉपर्टी मिलने वाली है. आणि खूप अशी लोक आहेत जे त्यांचा बपतिस्मा झाला तरी पण ती लोक प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येत नाही. आम्ही वारंवार त्यांना विचारायला पाठवतो. त्या लोकांना असं वाटतं की त्यांना आम्ही ती लोक आल्याच्या नंतर आम्हाला खूप काही भेटतं. हमको बहुत बाहर गाँव से पैसा आने वाला है. आणि आम्हाला बाहेर गावातून खूप पैसे येणार आहेत. इसीलिए लोग बार बार हमारे दरवाजे पे आते. म्हणून लोक वारंवार आमच्या दरवाजावर येतात. ऐसे सोच रखने वालों के पास हम भेजते ही नहीं. आणि असेच विचार ठेवणाऱ्या माणसांना आम्ही और पाठवतो. जो अपमानजनक शब्द बोल देते, काय सारखे सारखे येते, येऊ ना, काय सारखं सारखं तुम्ही येता, आमची परिस्थिती पण बघा, हम बोलते नहीं जाएगा. आणि ते अपमानजनक शब्द काढतात त्यांच्याकडे आम्ही पुन्हा पाठवत नाही. फिर परमेश्वर क्रोध आ जाता है. मग देवाला खूप राग येतो. क्या किया 7वें वचन में, राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून नोकरांना ठार करणाऱ्यांचा नाश केला. उन्हें क्या किया, उनको मार डाला. इसलिए याद रखो, जो कमिटेड चर्च में नहीं है, जिनका समर्पण हर संडे को चर्च में नहीं आता है, उनको मृत्यू का हमले से गुजरना पड़ता है. आणि त्यांचं समर्पण चर्चमध्ये बरोबर दिलेलं नाहीये. त्यांना मृत्यूचा हमला त्यांच्यावरती मैं होता. आपको बताती हूँ, मेरी फैमिली की गवाही बताती हूँ. आणि एका कुटुंबाची मी तुम्हाला साक्ष सांगते. परमेश्वर मुझे एक फैमिली के बारे में बार बार याद दिला रहा है. आणि ते मला एका कुटुंबाबद्दल वारंवार आठवण करून देतो. उस गांव में जाने के लिए 2 रिक्शा चेंज करके जाना पड़ता है. आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी 2 दिशा बदलून जावे और लागतात. जशेड़े से जशेड़े से बाद में जामरूद, और जामरूद कशेड़े तक तो रिक्शा मिल जाती है. आणि कचरेपर्यंत रिक्षा भेटते. लेकिन जामरूद के लिए रिक्शा भरना बहुत तकलीफ है. आणि जागरूकसाठी रिक्षा करून खूप कठीण आहे. क्योंकि वहाँ बहुत अंदर है वो गाँव. आणि कारण तिथे खूप आतमध्ये गाव आहे. लास्ट है. आणि सर्वात शेवटी उसके आगे दूसरा भी पहाड़ है. पहाड़ पे भी कुछ लोग हैं, वहाँ पर भी सुसमाचार बताया गया. आणि त्याच्या पुढे मग डोंगर आहे. त्या डोंगराच्या पुढे पण गाव आहे. तिथे पण सुवार्ता सांगितले. तो वहाँ पर बार बार कंटिन्यूसली हमने 3-4 बार भेजा. आणि तिथे कंटिन्यूसली आम्ही 3-4 वेळा पाठवले. लेकिन एक बार भी वो चर्च में नहीं आया. पण एकदा पण ते चर्चमध्ये नाही और आले. देखो ना, परमेश्वर बता रहा था, मैंने हमने खास बताया तो बताना, कुछ तो कुछ विपत्ति आने वाली है, बी केयरफुल. आणि मी खास या लोकांना सांगितले की काहीतरी तुमच्यावर विपत्ती येणार आहे म्हणून खूप काळजीपूर्वक मेरे राहा. पास आओ तो वो विपत्ति टल जाएगी, लेकिन मुझे मालूम नहीं कौन सी विपत्ति. आणि तुम्ही देवाच्या जवळ या ती विपत्ती टळणे नाही. मला माहित नाही ती विपत्ति तो कोणती कुछ तो बुरा होने वाला पण काहीतरी वाईट होणार है. आहे. आप अच्छाई के पास आओ, तुम्ही चांगुलपणाकडे ये बुरा टल जाएगा. आणि वाईट पळून जाईल. उन्होंने सुना नहीं, आणि त्यांनी ऐकलं नाही. सिर्फ मोटर चालू
छोटा भाई जल के काला कुलीट बन गया आणि और मोटर चालू प्यासी करायला घडी मर गया. मोटर चालू करायला गेलेला त्यांचा लहान भाऊ तिथे तिथेच दोन त्रास झाला. ये इतना बाप रे बहुत बुरा ना, बहुत बुरी मृत्यु है ना ये. आणि खूप वाईट मृत्यू आहे इसलिए हमेशा याद रखो, म्हणून नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर हमको बुलाता है, हम जब तक प्रभु के पास है मृत्यु हमारे करीब नहीं. आणि देव आपल्याला बोलवतो जोपर्यंत आपण येशूकडे आहोत तोपर्यंत मृत्यू आपल्या जवळ येऊ शकत जिन नाही. लोगों को गाड़ी की आदत हो गई, पहले वो लोग चर्च में आते थे, उनके पास पहले गाड़ी नहीं थी, तब रिक्शा से ट्रेन से कैसे कैसे यात्रा करके चर्च में आते थे. आणि पहिले लोकांकडे गाडी नव्हती तर लोक काय करायचे कसं पण देवाकडे यायचे रिक्षा ट्रेन करून ते लोक देवाकडे यायचे. अब प्रभु उनको गाड़ी दी है, पण आता देवाने त्यांना गाडी तो दिली गाड़ी भी होने के बावजूद भी लोग नहीं आते. आणि गाडी असून सुद्धा लोक येत नाही. अब बोलते हैं पेट्रोल, आणि आता म्हणतात पेट्रोल टाइम नहीं है, वेळ नाही घर में मेहमान है. घरात पाहुणे आहे. पहले बोला था गाड़ी प्रभु देगा ना, आणि पहिले बोलले तर देवाने गाडी दिली ना हम हर संडे को गाड़ी से आएंगे. आणि आम्ही प्रत्येक रविवारी गाडी लेकिन दिली. मैं उनको बोलती थी आप हर संडे को चर्च में आओ. अच्छा नहीं, आणि तुम्ही प्रत्येक रविवारी चर्चमध्ये आहे असं चांगलं नाही. गाड़ी दिया ना, गाडी दिली ना हर संडे आएंगे. प्रत्येक रविवारी गाड़ी दिया, आणि आता गाडी दिली हर संडे नहीं. प्रत्येक रविवारी पूछेंगे तो बोलेंगे आणि विचारलं तर बोलतील टाइम नहीं, मेहमान आएंगे. आणि वेळ नाही पाहुणे आलेले घरात. मेहमान को बोलो ना संडे के दिन मत आओ, तुम्हारे मेहमान भी तो क्रिश्चियन ही हो गए ना. आणि पाहुण्याला तुम्ही सांगा की रविवारच्या दिवशी येऊ नका कारण का तुमचे पाहुणे पण तर ख्रिस्ती आहेत. शर्म नहीं आती आणि शरण नाही मेहमान को वाटत. संडे के दिन आने के लिए. आणि पाहुण्यांना रविवारच्या दिवशी आप येण्यासाठी बोलो ना मैं क्रिश्चियन हूँ, हमको चर्च जाना रहता है. आणि तुम्ही बोला की मी ख्रिश्चन आहे मला चर्चमध्ये जायचं असतं. उनके पीछे से आई हुई मनीषा को देखो, आणि त्यांच्या मागून आलेल्या मनुष्य आहे ना मेहमानों को भी रविवार को चर्च में लाती है. आणि पाहुण्यांना पण रविवारच्या दिवशी चर्चमध्ये आहे. ऐसा होना चाहिए. आणि असं असलं पाहिजे. आना है चल मैं चर्च में जाती हूँ, आने का नहीं तो मैं दरवाजा बंद करके जाएगी, तू बाहर बैठ. आणि यायचं चर्चमध्ये यायचं ते नाही तर मग मी बाहेरून लॉक करून जाईल. पीछे से आए हुए लोग आगे जाते. बाइबल में लिखा है ना, जो आगे है पीछे जाएगा, जो पीछे है वो आगे जाएगा. आणि बाईबलमध्ये दिलेलं आहे जे पहिले आहे ते शेवटी करण्यात येतील, जे शेवटी आहे ते पहिले करण्यात कुछ येतील. लोग बोलते हैं काही लोक म्हणतात गाड़ी मिल गई अभी क्या करेगा वो, गाड़ी के बिना हम आ नहीं सकते, गाड़ी खराब हो गई. आणि गाडी ज्यांना भेटल्यानंतर ते लोक म्हणतात काय करणार गाडी नाही म्हणून आम्ही येऊ नाही शकत कारण का गाडी खराब झाली. गाड़ी नहीं है, पैर तो है, गाडी नाही पाय तर आहे, रिक्शा तो है, रिक्षा तर आहे, रेलवे तो है. ट्रेन तर आहे. प्रभु के लिए हम 200-300 रुपया एक दिन हफ्ते में खर्चा नहीं कर सकते. आणि देवासाठी आपण एका दिवसासाठी 200-300 रुपये खर्च करू शकत नाही का? कर सकते हैं. जब प्रभु अच्छा काम दिया है, अच्छा उत्पन्न दिया है, तो प्रभु के लिए अगर गाड़ी खराब हो गई तो कोई बात नहीं, हम रिक्शा से आएंगे, बस से आएंगे, जीप से आएंगे, प्राइवेट कुछ न कुछ करेंगे, लेकिन आने का. आणि जर तुमची गाडी खराब झाली असेल पण तुम्ही काय करा देवासाठी पैसे खर्च करून तुम्ही कसंही करून देवाच्या मंदिरात यायचंय. मालूम हुआ. इसलिए याद रखो, आज तक ऐसे बहाने हमें सुनने मिलते हैं. आणि आजपर्यंत असे बहाणे आम्हाला ऐकायला ऐसे मिळाले. लोगों को कभी-कभी फिर मृत्यु का सामना करना पड़ता है. आणि अशा लोकांना कधी कधी मृत्यूचा सामना करावा परमेश्वर लागतो. यहाँ हमें चेतावनी देता है, उनको हत्यारों को नाश किया और नगरों को फूंक दिया. यानी परमेश्वर ने जो आशीष उनको दिया वो सारा परमेश्वर ने खत्म कर दिया. आणि देवाने त्याचा नाश केला त्यांची शरीरे पण जाळून टाकली म्हणजे देवाने जो त्यांना आशीर्वाद दिला होता तो सगळा त्यांनी नष्ट केला. इसलिए प्रिय चर्च में आना हमारा फायदा रहता है. म्हणून चर्चमध्ये येणं आपलं फायदेशीर असतं. हम विवाह के लिए तैयार किए जाते हैं. आपण विवाहासाठी तयार करण्यात पहले येतो. काल में राजा लोगों का काल था. आणि पहिल्या काळाचा जो काळ होता तो राजांचा और होता. राजाओं के घर में अगर कोई शादी होती थी आणि राजा लोकांच्या घरात जर कोणतं लग्न असायचं वो महीनों से साल से वो प्रिपरेशन करते थे. आणि खूप महिन्यापासून वर्षापासून ती लोक तयारी करायची. और प्रजा को क्या करते थे, आणि प्रजेला काय करायचे एक एक फैमिली के अनुसार कपड़े दिए जाते थे. आणि एकी कुटुंबानुसार त्या कुटुंबातल्या लोकांना कपडे देण्यात यायचे. उनको घर में लगने वाला नहा धो के अच्छा खुशबूदार साबुन दिया जाता था. आणि त्यांना चांगल्या रीतीने अंघोळ बिंघोळ करून येण्यासाठी चांगला वाजता पहले द्यायचे. से माप के कपड़े उनके लिए दर्जी से ऑर्डर दिया जाता था. एक आज ये फैमिली इधर है, काबड़े फैमिली उनका माप ले लो, हाँ शिंदे फैमिली है उनका माप ले लेना. दर्जी को पहले ही बताया जाता था. आणि जो कपडे शिवणार आहे त्याला पहिले सांगण्यात यायचं की हे कुटुंब इकडे इकडे आहे तुम्ही त्यांचं माप घ्या. और इस रीति से सारी प्रजा को राजा क्या करता था, कपड़ा बांटता. आणि अशा रीतीने संपूर्ण प्रजेला राजा काय करायचा कपडे और वाटायचे. जब शादी का दिन होता था आणि जेव्हा लग्नाचा दिवस असायचा ये लोग को नहा धो के आना है. आणि या लोकांना आंघोळ बिंघोळ करून नहा यायचे धोकर फिर वो कपड़ों को पहनकर वो शादी में आना. आणि आंघोळ वगैरे करून ते कपडे घालून मग लग्नाला यायचे. तो वैसे ही हमारा यीशु भी हमें विवाह में आमंत्रण हमको दिया है. हमको स्वर्ग में
स्वर्ग में आने के लिए आमंत्रण दिया। आणि तसंच देवपिताने पण आपल्याला लग्नासाठी आमंत्रण दिलेलं आहे स्वर्गामध्ये। यीशु की शादी उधर नहीं है डरो मत। आणि येशू जैसे हमारी संसार में यहाँ शादी होती वैसी शादी के बारे में नहीं बताया। आणि जसं जगामध्ये लग्न होतं त्या लग्नाबद्दल तिथे नाही सांगितलं, परंतु यहाँ एक आत्मिक रीति से कि हमारी परमेश्वर के साथ सहभागिता वहाँ रहने के लिए प्रभु ने हमको बुलाया। आणि आत्मिक रीतीने देवपिता इथे सांगत आहे की तिकडे राहण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागिता करण्यासाठी आपल्याला बोलवलंय। प्रभु हमको वहाँ बुलाया है, आमंत्रण दिया है। सबको स्वर्ग आना है आणि सगळ्यांना स्वर्गात यायचंय। आप यीशु पर विश्वास रखोगे तो आप स्वर्ग जाओगे। आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वर्गात जाल। यही आपको सुसमाचार दिया जाता है। आणि ही तुम्हाला सुवार्ता देण्यात क्या येते। पैसा बोला जाता है आप यीशु मसीह के पास आओ करोड़ों रुपया मिलेंगे। आणि तुम्हाला असं सांगण्यात येतं का की तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आम्हाला करोड रुपये भेटतील। आपका झोपड़ा बंगला बनेगा। आणि तुमचं जे झोपडं आहे त्याचा बंगला ऐसा बनवला बोलते जाईल। हैं क्या? असं आम्ही म्हणतो का? क्या बोला? काय म्हणालो? यीशु तुम्हारे लिए आया, येशू तुमच्यासाठी आला, तुम्हारे लिए मारा गया, तुमच्यासाठी मारला गेला, गाड़ा गया, काढला तीसरे गेला, दिन जी उठकर तिसऱ्या दिवशी जीवन स्वर्ग गया है। तो स्वर्गात गेलेला क्या आहे। तुम्हें स्वर्ग जाना है? मग काय तुम्हाला स्वर्गात जायचं आहे? यीशु तुम्हें चाहिए? येशू देव तुम्हाला हवा आहे का? हाँ हाँ तर हाँ आपण चाहिए। तर आपण म्हणतो हा आम्हाला पाहिजे। बराबर। फिर अब हम यीशु के पास आए तो यीशु हमें प्रिपेयर कर रहा है स्वर्ग में जाने के लिए। मग आता आपण येशूकडे आले पण आता येशू आपल्याला तयार करत आहे स्वर्गात जाण्यासाठी। हमारी तैयारी कर रहा है वहाँ जाने के लिए। आणि आपली तयारी करत आहे तिकडे जाण्यासाठी। स्वर्ग ऐसी जगह है जहाँ जाने के लिए हमें पहले पृथ्वी पर प्रिपेयर होना पड़ता है। आणि स्वर्ग अशी जागा आहे जिथे जाण्यासाठी पहिले आपल्याला पृथ्वीमध्ये तयार व्हावं लागतं। क्योंकि परमेश्वर ने इस्राएलियों को चुना था। कारण देवाने इस्रायली लोकांना निवडले होते, लेकिन इस्राएलियों ने परमेश्वर को ठुकराया। पण इस्रायली लोकांनी देवाचा त्याग केला। इसीलिए आज परमेश्वर ने हम अन्य जातियों को चुना। म्हणून आज देवाने आपल्या अन्य जातीच्या लोकांना निवडले। बाइबल में बताती है, बायबल आपल्याला सांगतं 9वां वचन, 9 वचन, तेव्हा आता बाहेर रस्त्यावर जा आणि तेथे जे कोणी तुमच्या दृष्टीस पडतील त्या बाहेर रस्त्यावर जा म्हणजे आपण सगळे रस्त्यावरची माणसं, आरामचा अन्य जाती। आणि आपण सर्व अन्य जातीचे रस्त्यावरची पडलेली माणसं वाईट वाटून घेऊन पण खरी गोष्ट आहे। और बुरा मानकर मत लेना क्योंकि ये सच बात है। कीचडमध्ये पडलेले घाणेरडे लोटपोट झालेली लोटपोट और कीचड़ में पड़े हुए और उसमें ही हम लोटपोट हुए लोग हैं। त्या सर्वांना आमंत्रण द्या। राजाच्या आज्ञेप्रमाणे नोकर बाहेर गेले। पुन्हा वाचा 9वं वाचलं आता बोल। राजाच्या आज्ञेप्रमाणे नोकर बाहेर गेले आणि चांगले वाईट भले बुरे आणि बुरे असे जे कोणी त्यांना रस्त्यात सापडले जो कोणी रस्त्यात भेटला त्या सगळ्यांना त्यांनी जमा केलं। कोणती लोक आहेत? कौन से लोग हैं हम लोग? चांगले आणि वाईट, अच्छे और बुरे, है ना? भले और बुरे। तिथे दुसरं आहे चांगले आणि वाईट, भले और बुरे। अशी माणसांना आपल्याला देवाने एकत्रित केलं। मग आपल्यातलं वाईटपणा काढणं गरजेचं आहे। तो हमारे अंदर की बुराई निकालना जरूरी है घाणेरडेपणा काढणं गरजेचं आहे। और गंदा पण निकालना जरूरी है। त्याच्यासाठी ख्रिस्ताने आपल्याला हे एवढे दिवस दिले तयार होण्यासाठी। और उसके लिए मसीह ने हमें इतना दिन दिया है तैयार होने के लिए, तयार होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, शुद्ध विधीसाठी और तैयार होने के लिए, शुद्ध होने के लिए शुद्ध विधि के आणि लिए। त्याच्यासाठी त्यांनी सर्वात पहिलं शुद्ध विधी ठेवली ती आहे बपतिस्मा। और उसके लिए उसे सबसे पहले शुद्ध विधि रखी हुई है म्हणून बपतिस्मा। आपण पाण्याने स्नान करतो। और इसलिए हम पानी से स्नान करते जसं हैं। आपण पहिला येशूवर विश्वास ठेवतो, तू माझा देव, मी तुला माझ्या जीवनामध्ये माझा देव म्हणून स्वीकार करतो। और जैसे हम पहले यीशु मसीह पर विश्वास करते हैं कि मेरे जीवन में मेरा उद्धार करता और मेरा स्वामी, मेरा परमेश्वर बोलकर मैं तुझे स्वीकार करता पण हूँ। जसा विश्वास ठेवला तो जैसे विश्वास रखा या है पूर्ण देहाला, प्राणाला आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी काय करावं लागतं? बपतिस्मा घ्यावा लागतो, म्हणजे आंघोळ करावी लागते। तो वैसे ही शरीर, प्राण, आत्मा को शुद्ध करने के लिए क्या करना पड़ता है? बपतिस्मा लेना पड़ता पण है। 3 गोष्टीने तो आंघोळ करतो। और 3 बातों से वो नहलाता है। एक पहिलं तो त्याच्या रक्ताने आंघोळ करतो। और पहली बात वो अपने खून से हमें नहलाता है। जेव्हा आपण म्हणतो प्रभू मी पापी आहे, मला माफ कर, और जब हम बोलते हैं प्रभु यीशु मैं पापी हूं, मुझे माफ कर, धुतो रक्ताने। तो हमें खून से वो धो देता है। जेव्हा आपण पाण्याच्या टाकीमध्ये, बपतिस्माच्या टाकीमध्ये उतरतो और जेव्हा पाणी असतं, जब हम बपतिस्मा की टाकी में उतरते तब उसमें पानी रहता है। तर त्यावेळेला आपण जेव्हा जसं डुबून बाहेर येतो, और जैसे हम उसमें से डुबाकर बाहर आते हैं, त्यावेळेला आपण आंघोळ करतो, आपलं सगळं जुनं मनुष्यत्व, पापी मनुष्यत्व त्याच्यात गाळतो। और उस समय हम नहा लेते हैं और हमारा जुना स्वभाव उसमें गाड़ देते हैं। तर ही पण एक शुद्ध होण्याची विधी आहे। और ये भी शुद्ध होने की विधि है। याचा अर्थ आहे आपला जो विवेक आहे, कॉन्शियन्स, तो पूर्णपणे देवाला समर्पित करणं, आपल्या मनाने ख्रिस्ताला समर्पण करणं। और उसका अर्थ है कि हमारे विवेक को परमेश्वर को समर्पित करना, पूरे मन से उसको समर्पित करना। म्हणून आंघोळ, काही लोक म्हणतात ना आंघोळ करायची म्हणून। और जैसे कुछ लोग बोलते हैं कि मुझे
मुझे नहाना है, कारण त्यांना बपतिस्मा हे नाव घेता येत नाही. क्योंकि उनको बपतिस्मा ही नाम लेने के लिए नहीं आता. तर जेवढे जणांचा बपतिस्मा झाला, बपतिस्मेच्या नावाचा अर्थ काय आहे? और जितने जनों का बपतिस्मा हुआ तो बपतिस्मा के नाम का अर्थ क्या है? बुडवणं. डुबाना. काय? बुडवणं. डुबाना. त्याचं उद्या शिक्षण घेऊ पुन्हा. और उसका ही शिक्षण हम पुन्हा एकदा करेंगे तुम्हाला ऐकण्यात येईल. और फिर एक बार आपको सुनने में आता तर है. हे जेव्हा आपण डुबवलं जातो, बुडवतो, का बुडवायला सांगितलं? और क्यों हमें डुबाने के लिए बोला त्याच्या है? सगळ्या प्रक्रिया आहे. और उसके लिए प्रक्रिया है. म्हणून ही एक विधी आहे. शुद्ध होण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी बपतिस्मा गरजेचा आहे. और ये एक विधि शुद्ध होने के लिए, स्वर्ग में जाने के लिए बपतिस्मा लेना है. आणि ज्या वेळेला तुम्ही बपतिस्मा घेता, और जिस समय आप बपतिस्मा लेते हैं त्या वेळेला उस समय पर तुमचे जे पापी वस्त्र आहेत, आपके जो पापी वस्त्र हैं मळलेले वस्त्र आहेत, और मेले हुए वस्त्र हैं, हे सर्व निघून जाऊन तुम्ही ख्रिस्ताला परिधान करता. और वो सब निकाल देते हैं और आप मसीह को परिधान करते हैं. पवित्र शास्त्र सांगतं, पवित्र शास्त्र कहता है ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. और मसीह लोगों ने मसीह को परिधान किया है. गलेशियन्स गलतियों की पत्री चैप्टर 3 अध्याय 3. गलतियों की पत्री गलती करना सब पत्र अध्याय 3 उसका 27 त्याचं 27 उसका 27. बपतिस्मा घेऊन जे आपण ख्रिस्ताचे एकरूप झालो आहोत ते आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. पुनर्वाच. बपतिस्मा घेऊन जे आपण बपतिस्मा लेने से जे आपण ख्रिस्ताशी एकरूप झालो मसीह के आहोत साथ हम एक रूप हो गए हैं, जिसे हमें कोई अलग नहीं कर सकता. जैसे अभी हमारे भीतर प्राण, आत्मा और शरीर तो आप देखते हैं, लेकिन प्राण और आत्मा दिखता है. आणि शरीर तर तुम्ही पाहता पण आपल्यामध्ये प्राण आणि आत्मा तुम्ही पाहता का? आप उसे निकाल सकते हो. तुम्ही त्याला काढू शकता. परमेश्वर निकाल सकते हो. फक्त देव तिला काढू प्राण शकतो. निकाला, आत्मा साफ नहीं निकलेगा. आणि प्राण जर काढलं तर आत्मा सोबतच निघेल. याद रखो, प्राण निकला ये शरीर मुर्दा हो गया. आणि प्राण निघालं तर हे शरीर एकदम कुछ फायदे का नहीं. काही फायद्याचं नाही. खून जो हमारे अंदर बह रहा है वो सूख जाएगा. आणि रक्त जे आपल्यामध्ये व्हायचं ते सुकून जाईल. इसीलिए म्हणून इन तीनों को जैसे हम एक देह हो चुका है. आणि जसं आपलं ते तिघं एकत्रित झाले ते एक देह झालंय. प्राण, आत्मा, शरीर के साथ एक देह हुआ है. आणि प्राण आणि आत्मा शरीराबरोबर एकरूप झालेला आहे. उसी रीति से त्याच रीतीने हम भी बपतिस्मा लेने से प्रभु से एक देह हो जाते हैं. आणि आपणही बपतिस्मा घेतल्याच्या नंतर देवाशी एक देह होतो. और इसीलिए मसीह को हम पहन लेते हैं. आणि म्हणून आपण ख्रिस्ताला परिधान करतो. मालूम हुआ? तो इसीलिए जितने जनों ने बपतिस्मा लिया है, यीशु के राज्य में आए, परमेश्वर के पास आने के बाद उन्होंने मसीह को पहनना जरूरी है. आणि जेवढ्यांनी बपतिस्मा घेतलेला आहे त्यांनी ख्रिस्ताकडे आल्याच्या नंतर ख्रिस्ताला परिधान करणं गरजेचं आहे. आप जब तक मसीह के वस्त्र को नहीं पहनोगे तब तक आपको स्वर्ग में नो एंट्री. आणि जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला परिधान करणार नाही, त्याचे ख्रिस्ताचे वस्त्र तुम्ही घालणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गात एंट्री नाही. इसीलिए आप देखो अब सब चर्च में आते हैं. म्हणून बघा तुम्ही सर्वजण चर्चमध्ये येतात. आते हैं, आते हैं. येतात. कोई आपको रोक-टोक करता है? आणि कोणी तुम्हाला रोकटोक करतं का? नहीं करता. नाही करत. लेकिन जब प्रभु भोजन का समय आता है पण जेव्हा प्रभु भोजनाची वेळ येते तब आपको क्या पूछा जाता है? तेव्हा तुम्हाला काय विचारण्यात येतं? बपतिस्मा झालाय? बपतिस्मा हुआ है? बपतिस्मा झालाय? बपतिस्मा हुआ है? तो लाइन में खड़े रहो. बपतिस्मा झालाय? बपतिस्मा हुआ है? बपतिस्मा झालाय? बपतिस्मा हुआ है? एकदम आगे. तो पीछे जाके बैठो. अभी समझा? आता समजलं? क्या किया जाता है? काय करण्यात येतं? अलग किया जाता है. वेगळं करण्यात येतं. परमेश्वर भी इसी किया. आणि देवने पण असंच जब केलं. अतिथियों को देखने आया, आणि जेव्हा तुझे पाहुणे आहेत त्याला पाहायला आला, देखने लिए आया, बघायला आला, मसीह को पहना. ख्रिस्ताला परिधान केले. पहना नहीं. घातलं नाही. बिना मसीह को पहने हुए कैसे आया? आणि ख्रिस्ताला परिधान न केल्याशिवाय तू कसं काय आलास? मैं तो अभी थोड़ी उसको बोलूंगी, बताना तूने बपतिस्मा नहीं लिया, आना नहीं. आणि मी थोडी तिला असं बोलू शकते की तू बपतिस्मा घेतला नाही, तू यायचं नाही. मैं बोलूंगी, मी असं आप बोलू लोग बोलोगे? तुम्ही बोलाल का? ठीक है. जब तक वो जिंदा है तब तक तो ऐसी ही रहेगी, तो कैसे चलेगा? पण जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत ती अशीच राहील तर मग कसं तो चालेल? एक दिन तो ये पृथ्वी छोड़ के जाएगी. आणि एक दिवशी तर ही पृथ्वी सोडून जाईल. स्वर्ग में जाने के बाद स्वर्गात गेल्याच्या नंतर परमेश्वर की स्तुति करेगी, देवाची स्तुती करेल. तो पर आकर प्रभु की महिमा करेगी. गुडघ्यांवरती येऊन देवाचा गौरव करेल. प्रभु से पूछेगा तूने मसीह को क्यों नहीं पहना बेटा? आणि देव तिला विचारेल तू ख्रिस्ताला का परिधान नाही वो केलं? समझ लिया ना तुझे? आणि तेवढा वेळ दिला ना तुला, क्यों नहीं किया? का नाही केलंस? वहाँ लिखा है वो आदमी चुप था. आणि तिकडे गेले तो माणूस गप्प होता. है? क्या लिखा है? उसका मुंह बंद हो गया, आणि काही गेले त्याचं तोंड बंद झालं. कुछ नहीं बोल पाया. तो काहीच बोल नाही आज शकत. अगर आप लोगों को पूछेंगे बपतिस्मा कहाँ है, और आज अगर आपको पूछा गया कि आप बपतिस्मा क्यों नहीं लेते, पापा मना करता. पप्पा मना करते. बरोबर
घरची लोक मना करतात, घर के लोग मना करते हैं आम्हाला घ्यायचं नाही, और मुझे लेना नहीं है, गरज नाही. जरूरी नहीं है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. उमराव भाऊ जय येशू बोला. झोपू नका, माझ्याकडे बघा. म्हणजे माझ्याकडे बघितलं तर झोप नाही येणार. और मेरी और देखोगे तो आपको नींद नहीं आएगी. नाही तर मग वचन कानात नाही गेलं तर. और वचन कान में नहीं गए तो तर सांगायचा उद्देश लक्षात ठेवा, बप्तिस्मा हा घेतल्यानंतर आपण ख्रिस्ताला परिधान करतो. और याद रखना बपतिस्मा लेने के बाद हम मसीह को परिधान करते हैं. ख्रिस्ताचे कपडे आपल्याला घालायचेच आहेत. और मसीह के वस्त्र हमें पहनना ही है. आपल्यापेक्षा आपले कपडे दिसतात और हमसे भी ज्यादा हमारे वस्त्र दिखाई म्हणून देते आपण हैं. डिफरंट कपडे घालतो. का घालतो? कारण आपले कपड्यावरून आपण कोण आहोत, कसे आहोत हे दिसतं. और इसलिए हम अलग अलग कपड़ा पहनते हैं. क्यों पहनते हैं? क्योंकि हमने वस्त्र पहनने के बाद लोगों को मालूम पड़ता है कि हम कैसे हैं. रोज आपण काम नोट करतो, और रोज हम क्यों नहाते कारण हैं? लोकांना कळलं पाहिजे की आम्ही स्वच्छ आहोत. क्योंकि लोगों को मालूम पड़ना चाहिए कि हम स्वच्छ जर हैं. आपण आंघोळ करताना असं मळ, आपण बाहेर असं बसलोय आणि आंघोळ असं मळ काढतो, और हम बाहर से बैठे और हमारा मैल हमें से निकाल रहे हैं. बसाल का? बैठो ठीक है. आणि चांगले कपडे घातले, चांगले कपडे घातले, और मैंने धोया हुआ कपड़ा पहना है, स्वच्छ पहना है. शायनिंग कपडे. और स्वच्छ और शाइनिंग के लिए वाला कपड़ा पहना है. किती धुतलेले कपडे घाला, और कितना भी धोया हुआ कपड़ा पहना. लक्षात ठेवा, पर याद रखना आंघोळ गरजेची असते. नहाना जरूरी होता है. आंघोळ केल्यानंतरच त्या कपड्याला उपयोग होतो. तुम्ही बाहेरून आलात अगदी मळलेले, अगदी मातीने मळलेले आणि तुम्ही फक्त कपडे चेंज केले आणि नवीन कपडे घातले, काही फायद्याचं नाही. और आप बाहर से आए हैं बहुत मेले हुए और फिर सिर्फ आपने कपड़ा ही चेंज किया है तो उसका कुछ भी फायदा नहीं. म्हणून तुम्ही ख्रिस्ती होण्याच्या नात्याने ख्रिस्ताकडे आल्यानंतर तुम्हाला रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. और मसीह के पास आने के बाद आपको रोज नहाना जरूरी है. याचा अर्थ आहे प्रियानो, उसका अर्थ है प्रियो की आज आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने और आज हम मसीह होने के नाते रोज आपण आंघोळ करणं म्हणजे आता रोज बप्तिस्मा तर एकदाच असतो, और बपतिस्मा तो एक ही बार होता है. मग आपण रोज कशी आंघोळ तो करायची? रोज हमें कैसे नहाना है? त्याचा अर्थ आहे ख्रिस्ताकडे आपले पाप कबूल करणं. और उसका अर्थ है मसीह के पास अपने पापों को कबूल करना. जेव्हा आपण रोज आपली पापे कबूल करतो, और जब हम रोज अपने अपने पापों को कबूल करते त्यावेळेला हैं देव आपल्याला शुद्ध करतो. और उस समय परमेश्वर हमें शुद्ध म्हणून येशू करता है. म्हणाला, इसलिए यीशु ने कहा, काय म्हणाला? क्या कहा? जो नहा चुका है यानी अंघोळ केलेली उसे आहे सिर्फ मुंह हाथ पाव धोने की जरूरत है. त्याला फक्त तोंड हात पाय धुवायची गरज आहे. बरोबर? हा, म्हणून जुन्या करारात सुद्धा बप्तिस्म्याची विधी होती. इसलिए जुने करार में भी बपतिस्मा की विधि थी. परमेश्वरने मोजेसच्या द्वारे सर्व इस्रायली लोकांना लाल समुद्रातून पार करवलं. त्यांनी मोजेसचा बप्तिस्मा घेतला. और परमेश्वर ने मूसा के द्वारा सारे इस्राएली लोगों को लाल समुद्र से पार करवाया है. उसने मोसेस का बपतिस्मा एकदाच बप्तिस्मा झाला त्यांनी. एक ही बपतिस्मा होता है. एकदाच झाला. एक ही बार हुआ. हा, कारण बप्तिस्मा एकदाच होतो. क्योंकि बपतिस्मा एक ही बार देव हुआ. एक, परमेश्वर एक, प्रभू एक, प्रभु एक, पवित्र आत्मा एक, पवित्र आत्मा एक, विश्वास एक विश्वास एक आणि बप्तिस्मा एक. और बपतिस्मा एक. हे तुम्ही इफ्तिकारांमध्ये वाचू शकता. और यह इफ्तियों की पत्री 4 में पढ़ सकते हैं. त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणून जसा त्यांचा बप्तिस्मा झाल्यानंतर और जैसे उनका बपतिस्मा होने के बाद देवाने त्यांच्यासाठी हौद बनवायला सांगितलं. और परमेश्वर ने उनके लिए एक हौद बनाने के लिए कहा. वाचू शकता ते वचन. पढ़ सकते हैं आप वो वचन. निर्गमन अध्याय 30, अध्याय 30. एक्सोडस चॅप्टर 30, निर्गमन अध्याय 30 त्याचं 17 ते 21. उसको 17 से लेकर 21 तक. जब परमेश्वर ने निवासस्थान पवित्र स्थान बनाने की आज्ञा दी, आणि जसं देवाने निवासस्थान बनवण्याची पवित्र स्थान बनवण्याची आज्ञा केली उस पवित्र स्थान में जो मिलाप वाला मंडप था, आणि त्या पवित्र स्थानामध्ये जो मिलापाला तंबू होता मिलाप वाले तंबू के सामने एक पीतल की घोड़ी बनाने को कहा. आणि त्या मिलापाला तंबूच्या समोर एक पितळाचे हौद बनवायला सांगितलं. तो पहले मिलाप वाले तंबू में जाने से पहले आणि मिलापाला तंबूमध्ये जायच्या अगोदर उन्हें ये काम करना पड़ता था. आणि त्याने हे काम करायला लागायचं. मग देव मोशेला म्हणाला, तू ब्रांजचे एक कंगाळ तयार करावे, त्याला ब्रांजचीच एक बैठक तयार करावी व ते पाण्याने भरून निवासस्थान व वेदी यांच्याकडे ठेवावे. क्या लिखा है? वेदी और निवास स्थान यानी मिलाप वाले तंबू के बीच में रखना. मिलाप वाला तंबू कहाँ है? जहाँ परमेश्वर हमसे मिलता है. आणि निवासस्थान कुठे आहे? जिथे देव आपल्याला भेटतो. वहाँ हमारे सारे पाप क्षमा हो जाते हैं तिथे आपले सर्व पाप क्षमा होतात और परमेश्वर के साथ मिलाप होता है. आणि देवाशी आपला समेट होतो. वहाँ पर परमेश्वर मिलने आता था. आणि तिथे देव भेटायला उसे यायचा कहते हैं मिलाप वाला तंबू. आणि त्याला म्हणतात निवासस्थान. मालूम है? तो पर्दों से वो
ढका हुआ रहता था। आणि जे पडदे आहेत त्याच्याने तो झाकला गेलेला असायचा. आणि वहाँ पर एक ऐसी हौद यानी जैसे आप बड़ा टाकी है, जैसे हमारा पीछे टाकी कैसा है वैसा बड़ा हौदी पीतल का बनाने को बोला था. आणि पितळेची एक चांगले मोठं गंगाळ त्यांना बनवायला सांगितले. अहरोन व त्याचे पुत्र त्यांनी आपले हातपाय धुतले. क्या करते? हाथ पाय धोते. और क्या करेंगे? हाथ मुंह अपने धुवायचे. हाथों पैरों को कौन धोएगा? हारून और हारून के बच्चे. आणि हातपाय कोण दिले? हारून आणि त्याची मुलं. प्रभू देवासमोर जाण्यापूर्वी देवप्रित्यर्थ हव्य जाळावयास जातेवेळी त्यांनी आपले हात व पाय धुवावे, नाहीतर ते मरतील. जब वो परमेश्वर के सामने धूप चढ़ाने जाएंगे, परमेश्वर के सामने प्रार्थना करने के लिए जाएंगे, उसके पहले उन्होंने क्या करना चाहिए? इस हौदी के ऊपर अपना मुंह हाथ पाँव धो देना चाहिए. अगर ऐसा नहीं किया तो वो निश्चय मर जाएंगे. आणि त्या लोकांनी काय करायचं आहे? जेव्हा जेव्हा ते धूप जळवायला जाते तेव्हा तेव्हा त्यांनी काय करायचं आहे? या गंगाळाच्या ठिकाणी आपले हात आणि पाय धुवायचे. जर त्यांनी तसं नाही केलं तर ते निश्चित मरतील. वैसे ही अगर हम प्रार्थना करने से पहले, हम प्रभु को भेंट देने से पहले, प्रभु मैं पापी हूँ, मैंने आपको बहुत दुखाया, मैंने आपको बहुत हर्ट किया, मुझे क्षमा करो, मुझे माफ करो, प्लीज करो, और फिर हम हमारे भेंट को देना. आणि प्रार्थना करायच्या अगोदर देवाला स्तुती उपासना ही भेट द्यायच्या अगोदर सर्वात पहिले आपल्या पापांना बरोबर करायचे की प्रभू मी पापी आहे, मी तुला खूप दुखवले, मला क्षमा कर, आणि नंतर आपली भेट चढवायची. अगर हमने परमेश्वर के विरुद्ध पाप किया है, जर आपण देवाच्या विरोधात पाप केलेला आहे तो परमेश्वर हमसे गुस्सा है. तर देव आपल्याशी वो रागवलेला इतना आहे. ही चाहता है कि हम उससे अपने पाप कबूल करें और माफी मांगे. त्याला फक्त एवढंच पाहिजे की आपण आपली पापं कबूल करावी आणि त्याच्यावर क्षमा हम मागावी. ये न करते हुए, आणि आपण हे न पहले करता उसे न मनाकर, आणि पहिले त्यांना आपण म्हणवत नाही, तो फिर वो हमारी भेंट को ग्रहण करेगा क्या? मग तो आपल्या भेटला स्वीकार करेल का? नहीं ना. नाही ना. इसीलिए किसी को मनाने के लिए हम सबसे पहले क्या करते हैं? म्हणून सर्वात पहिले आपण कोणाला मनवण्यासाठी काय करतो? सॉरी बोलते हैं, सॉरी म्हणतो, है ना, नजदीक जाते हैं, त्याच्या जवळ जातो, माफी मांगते हैं, क्षमा उसको मागतो, मनाते हैं. त्याला मनवतो. क्यों मनाते हैं? का मनवतो? क्योंकि हमें वो व्यक्ति चाहिए होता कारण आपल्याला तो व्यक्ती है. पाहिजे वैसे असतो. जब तक हमारा मेल मिलाप नहीं होगा, पर सोचो ये मेरे से नाराज है, आणि समजा ही माझ्यावरती तो रागवलेली क्या आहे है, इसको मैं बुलाने पर ही आएगी क्या? आणि मी हिला बोलवल्याच्या नंतर ती येईल मेरे का? घर में मैंने प्रार्थना रखी है, माझ्या घरात मी प्रार्थना ठेवलेली आहे इसके घर में प्रार्थना रखी है, आणि हिच्या घरात प्रार्थना ठेवली मेरे आहे घर में तो आ जाए, इसके घर में प्रार्थना रखी है, आणि हिच्या घरामध्ये मी प्रार्थना और ठेवली इसने मुझे हर्ट किया है, आणि हिने मला दुखवलेला तो आहे. क्या मैं इसके घर जाऊंगी क्या? मग मी हिच्या घरी जाईन का? प्राजक्ता को हर्ट किया है, प्राजक्ताईला दुखवले, जाएगी क्या तू? मग प्राजक्ताई हमारी जाईल बिल्डिंग का? में आणि बाजूच्या बिल्डिंग मध्ये नहीं जाएगी वो, नाही जाणार ते, क्योंकि हर्ट किया है ना. कारण दुखवले ना. जब ये आके बोलेगी, जेव्हा ती ही येऊन बोले, सॉरी यार प्राजक्ता मैंने तुला खूप दुखवलं. और सॉरी प्राजक्ता दीदी, मैंने आपको बहुत दुखाया. नाही, मी येणारच होते, नाही नाही, और नहीं मैं आने वाली थी, ऐसा कुछ भी नहीं. तुला काय असं सॉरी बोलायची काही गरज नाही, मी तेव्हाच तुला क्षमा. और तुझे सॉरी बोलने की कोई जरूरत नहीं, मैंने उसी समय तुझे क्षमा पण किया. त्यावेळेला माफी मागितल्याने ते व्यक्ती तशी बोलायला, और उस समय क्षमा मांगने से वो व्यक्ति ऐसे मला बोलने पण लगा. बोलला हा मी तर माफ केलंच आहे तुला. और मुझे भी बोला कि हाँ मैंने भी तुझे माफ किया. नाही समजा यार शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी और इस शुक्रवार को नहीं जाऊंगा, अगले शुक्रवार को आऊंगी. आणि या शुक्रवारी उपवास प्रार्थना नाही आहे, तुझ्याकडे औषध आहे ना, और इस शुक्रवार को मेरे घर में आवश्यक नहीं है, म्हणून पुढच्या तू शुक्रवारी आहे ना. और अगले शुक्रवार को मेरा नहीं, तो मैं जरूर आऊंगी. तुम्हाला कळाला अर्थ? और आपको समझ में लक्षात आया. ठेवा, सॉरी बोलल्याने माणूस चेंज होतो. और सॉरी बोलने से मनुष्य चेंज हो हे जाता है. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद पण रखना. हृदयाने असं नाही एवढं हा, चुकलं हा, माफ कर, ठीक आहे, गलती की है, माफ कर. ये उद्या बिलकुलच येणार नाही. फिर तो वो बिल्कुल भी नहीं आएंगे. हे लक्षात ठेवा. म्हणून आहे ना, देवाजवळ सुद्धा देवाशी आपला समेट होण्यासाठी पहिलं देवाजवळ क्षमा मागणं गरजेचं आहे. और परमेश्वर के साथ हमारा समेट होने के लिए उसे क्षमा मांगना जरूरी हे है. लक्षात ठेवा. और ये याद रखना. आणि म्हणून देवाने ती हौदी बनवली. और इसलिए परमेश्वर ने इस हौद को बनाया था. नाहीतर देव काय करतो? न्याय करतो. नहीं तो परमेश्वर न्याय करता है. तू काय केलेस? तूने क्या किया है? माझ्यावर विश्वास ठेव. और मुझ पर विश्वास माझ्याजवळ कर. येऊन मेरे पास आकर तू रात्रीची कामं करतोय, तू रात के काम करना है. तुझे कपडे मला दिसतात ते ख्रिस्ताचे कपडे नाही दिसत, और तेरे वस्त्र मुझे दिखाई दे रहे वो मसीह के वस्त्र नहीं है. परंतु कोणते वस्त्र आहेत ते? और कौन से वस्त्र है वो? अंधाराचे कपडे आहेत ते. अंधकार के वस्त्र है वो. वाचले रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री 13, अध्याय 13. रोमन्स रोमियो की पत्री चॅप्टर 13 अध्याय 13 वर्स 14. उसका 14. परंतु तुम्हाला आपले जीवन योग्य रीतीने जगता यावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला सहाय्यासाठी विनंती करा. हाँ, यीशु मसीह को पहन
उपभोग और वाईट गोष्टींचा उपभोग घेण्याच्या योजना आखू नका. शरीर की अभिलाषाओं को पूरा करने का उपाय न करो. हमारे 14 में क्या लिखा है वरन प्रभु मसीह को पहन लो, यीशु मसीह को पहन लो, शरीर की अभिलाषा को पूरा न करो. तो शरीर की अभिलाषा कौन सी है? आणि शरीराची अभिलाषा कोणती आहे? 13 वर्ष. रात्र संपत आली आहे, त्याच्या येण्याचा दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची दुष्ट कृत्ये सोडून द्या. अंधाराचे काम म्हणजे शैतानाचे काम. जो कुछ अंधकार के काम है, शैतान के काम है, उसे नहीं करना है. अगर हम मसीह को पहने हैं तो फिर हम ये बुरे काम नहीं करना है. फिर आणि प्रकाशात राहणाऱ्यांनी वागावे तसे वागा. प्रकाश में रहने वाले लोग कैसे रहते हैं? वैसे धर्म के अनुसार चलो. नीतिमय जीवनाचे चिलखत चढवा. प्रत्येक गोष्ट शिष्टाचारात धरून व सत्याने करा, म्हणजे सर्वांना तुमची वागणूक मान्य होईल. दंगल करना यानी 13 रोमन्स 13 रोमन्स चॅप्टर 13. ठीक आहे. दंगल म्हणजे काय? 4-5 जण खूप करतात, दंगली झाल्या, एक जाती दुसऱ्या जातीशी उठल्या आहेत, मारायला कुठले खूप लोक आली आहेत, त्याला दंगल म्हणतात. म्हणजे आपण मारामारीचा साथ नाही द्यायचा. और हमें मारामारी का साथ नहीं देना है. मद्याच्या धुंदीत दारू नहीं पीना, दारू नहीं प्यायची. क्या नहीं करना है? काय नाही करायचंय? दारू. मद्याच्या धुंदीत ये रात के काम है, शैतान के काम है. आणि रात्रीचे काम आहे शैतानाचे काम आहे. उनसे दारू पीना. दारू पिणं. अब हम मसीह को पहनने के बाद हम दारू पीना ये शोभा नहीं देते. आणि आता आपण ख्रिस्ताना परिधान केल्याच्या नंतर दारू पिणं ही शोभा नाही देत. औरतें बोलेंगे अरे हम तो पीते नहीं, लेकिन आदमी लोग भी बोलते हैं हम नहीं पीते. लेकिन मसीह लोग में कभी कभी हम अन्य जाति से आने के कारण होता है लोग पीते हैं. आणि स्त्रिया आणि पुरुष म्हणजे आम्ही तर पीत नाही, पण खूप काही लोक जे अन्य जातीतून आलेले आहेत ते कधी कधी पितात. और वो उनकी वीकनेस रहती है. आणि त्यांची निर्बलता असते. इसीलिए उस दुर्बलता पर जय पाना. म्हणून त्या निर्बलतेवरती जय प्राप्त. मसीह को पहना तो दारू नहीं पीना है. आणि ख्रिस्ताना परिधान केले तर दारू नाही प्यायचे. व्यभिचार. हम मसीह को पहना है तो व्यभिचार नहीं कर सकते. आणि आपण ख्रिस्ताना परिधान केले तर आपण व्यभिचार के कपड़े नहीं पहन सकते. व्यभिचाराचे वस्त्र घालू नये. लाइन मारना, किसी की भी बीवी को लाइन मारना, किसी को भी पति को लाइन मारना, कोणाच्याही पत्नीला किंवा कोणाच्याही नवऱ्याला नाही मारणार. व्यभिचार 6 प्रकार है. आणि व्यभिचाराचे 6 प्रकार आहेत. शादी से पहले रिश्ता बनाना, लग्नाच्या अगोदर नातं बनवणं. शादी से पहले अपने लिए लाइफ पार्टनर ढूंढना, आणि लग्नाच्या अगोदर स्वतःसाठी जीवनसाथी उनके शोधणं. साथ oh I miss you, I love you. ये व्यभिचार है. आणि हा व्यभिचार आहे. तो याद रखो, शादी से पहले किसी को आँख मटका करना. आणि लग्नाच्या अगोदर कोणाशी, क्योंकि यीशु ने ऐसे ही कहा. आणि लग्न येशू असं तुमने म्हणाले, किसी को बुरी नजर से देखा, तुमने व्यभिचार किया. जर तू कोणाला वाईट नजरेने पाहिलं तर तू व्यभिचार केला. ऐसा तो मतलब शादी से पहले भी नहीं, शादी के बाद भी. आणि लग्नाच्या नंतर सुद्धा नाही, लग्नाच्या अगोदर सुद्धा बुरी नाही. नजर से देखना है. वाईट नजरेने पाहिलं अगर नाही. देखा, अभी इंसान है, हम तो देखेंगे. आणि माणूस आहे, आपण तर पाहणार आहे. लेकिन इस देखने में अच्छा करने, व्यभिचार नहीं, गंदा करने. आणि ह्या बघण्यामध्ये चांगुलपणा आहे, पण व्यभिचार नाही आहे. याद रखो, इसीलिए व्यभिचार आंखों में बसा है. म्हणून व्यभिचार डोळ्यांमध्ये असतो. ये हमेशा याद रखना. आणि ही नेहमी लक्षात ठेवा. इसीलिए एक व्यभिचारी दूसरे व्यभिचारी को पकड़ लेता है. म्हणून एक व्यभिचारी दुसऱ्या व्यभिचारीला पकडून उन्हें घेतो. मालूम पड़ता है त्याला माहीत पडतं ये व्यभिचारी औरत है, की ही व्यभिचारी स्त्री व्यभिचारी आहे. पुरुष है. आणि हा व्यभिचारी पुरुष उन्हीं के आहे. पास उठ जाता है. आणि त्यांच्याकडे ते उन्हीं के आकर्षित को होतात. आकर्षित करने का प्रयत्न करता है. आणि त्यांनाच आकर्षित करण्याचा प्रयत्न इसलिए करतात. हमेशा जागरूक रहना व्यभिचार आत्मा से. म्हणून नेहमी जागरूक राहा व्यभिचारी आज्ञापासून. इसीलिए हम मसीह को पहनने के बाद व्यभिचार नहीं कर सकते. आपण ख्रिस्ताला परिधान केल्यानंतर व्यभिचार नाही. ये आदमी जो विवाह में आया था, उसने मसीह के वस्त्रों को नहीं डाला था. आणि हा माणूस जो लग्नामध्ये आला होता त्यांनी ख्रिस्ताला परिधान नव्हतं केलं, लग्नाचे कपडे नव्हते घातले. हमें 3 वस्त्र दिए गए. आणि आपल्याला 3 कपडे दिलेले आहेत. सबसे पहला मसीह का वस्त्र, आणि सर्वात पहिले ख्रिस्ताचे कपडे, दूसरा वस्त्र उद्धार का वस्त्र, आणि दुसरे कपडे दानाचे कपडे, तीसरा वस्त्र है नीतिमान धार्मिकता का वस्त्र. आणि तिसरे कपडे आहेत नीतिमत्वाचे ये कपडे. 3 वस्त्र हम पहनना ही है. आणि 3 कपडे आपल्याला घालायचे. याद रखो, हम मसीह को पहना है तो हमारा उद्धार हुआ है. उद्धार होने के लिए हमें काम करना है, प्रार्थना करना है, बाइबल पढ़ना है, स्तुति आराधना करना है, चर्च में आना है, दान दशम देना है, उपवास करना है. ये हम उद्धार पाने के लिए करते हैं. अगर हम उद्धार सिर्फ बपतिस्मा लिया है, उद्धार लिया, तो वो नहीं काफी है.
सिर्फ बपतिस्मा लेने से हम स्वर्ग नहीं जाएंगे। फक्त बपतिस्मा घेतल्याने आपण स्वर्गात नाही जाणार। उद्धार होने के लिए तारण होण्यासाठी बपतिस्मा लेने के बाद बपतिस्मा घेतल्याच्या नंतर हमें क्या क्या करना है? चर्च में आना है, आपल्याला काय काय करायचं? चर्चमध्ये यायचं, स्तुति आराधना करना है, स्तुती उपासना प्रार्थना करायची, करना है, प्रार्थना करायची, वचन पढ़ना है, वचन वाचायचं, उपवास करना है, उपवास करायचा, दान दशांश देना, दान दशांश इन द्यायचे। विधियों को करना ही है मसीह होने के आणि लिए। ह्या विधींना करायचं आहे ख्रिस्त ये झाल्याच्या उद्धार नंतर करने के लिए मदद करती है। आणि हे तारण करण्यासाठी मदत करते। यही मसीहों को समझ में नहीं आता है। मसीह लोग बोलते हैं इच्छा नहीं है। आज भी मैंने एक आदमी को बोला, मैंने बोला प्रभु मुझे बता दे तू प्रार्थना नहीं करता। हाँ नहीं कर। और आज मी एका माणसाला सांगितले की तू प्रार्थना नाही करत, तो उसने कहा हाँ मैं नहीं करता। म्हटलं तुला लाज वाटते का? और तुझी शरम आती है क्या? बिंदास म्हटलं हाँ। आता कोणाला असं बोलले आपण काय करणार? चुपच बसणार ना। और किसी को ऐसा बोलने के बाद हम लोग क्या करेंगे? चुप बैठ जाएंगे ना। पण मैं बोल दिया तुम्ही खाना क्यों खाताय? मग मी म्हटलं तू जेवतोस का? तू थंडावला म्हणून तुझ्याकडे सगळे लोक थंडवले। और तू ठंडा पड़ गए, इससे सारे लोग ठंडे पड़ गए। इसलिए प्रियो याद रखो, हम मसीह हमको दुष्ट भड़काता है, कहता है अरे उद्धार हुआ ना, बपतिस्मा लिया, चर्च में आता है, प्रभु भोजन खाता है ना। प्रभु भोजन मिलने पे अनंत जीवन ही है, लेकिन उद्धार के लिए क्या करना है? आणि दुष्ट आपल्याला अशा रीतीने भटकवतो, तू प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जातो, प्रभू भोजनामध्ये भाग घेतो, त्याच्याद्वारे तुला चालूकारी जीवन भेटतं ना। पण तारणासाठी आपल्याला काय करायचंय? उद्धार के लिए हमें चर्च आना आणि तारणासाठी आपल्याला चर्चमध्ये है। हर यायचं। संडे को आकर हमारे घर में रोज हम स्तुति आराधना करना आणि प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येऊन आपल्याकडे स्तुती उपासना करायची, प्रार्थना करायची, उपवास करायचा, बायबल पढ़ना, बायबल वाचायचा। ये हमारे उद्धार का काम है। आणि ही सगळी आपली तारणाची कामं आहेत। धार्मिकता का वस्त्र क्या है? आणि नीतिमत्वाचे वस्त्र काय जब आहे? धर्म के काम करते जे तुम्ही नीतिमत्वाची हैं, कामं एक दूसरे करता, को मदद करते हैं। एकमेकांना मदत करता। बाइबल में लिखा है उद्धार धार्मिकता की चद्दर, मतलब फूलों से भरी हुई एक दूल्हा जैसे अपने आप को सजाता है इसे फूलों से। आणि जसा एक वर काय करतो, आपल्याला स्वतःला फुलांनी सजवतो। फूल से क्यों सजाता है? खुशबू आने के लिए। आणि तो फुलांनी स्वतःला का सजवतो? वास वैसे द्यायचा। दुल्हन भी क्या करना है? अपने आप को फूलों से सजाना है। मग तसंच वधूंनी पण काय करायचं? स्वतःला फुलांनी सजवायचं। दुल्हा दुल्हन, वहाँ लिखा है आइज़ाया में दुल्हा दुल्हन। आणि यशाया अध्यायामध्ये दिलेलं आहे वर आणि वधू। 61 में ही आप पढ़ोगे उद्धार का वस्त्र और धार्मिकता का वस्त्र। आणि 61 मध्ये तुम्ही वाचू शकता तारणाचे वस्त्र। 10 अध्याय 61 का 10 में आप पढ़ सकते 61 से 10 मध्ये तुम्ही वाचू शकता। मालूम है? तो इस रीति से तो फूल क्या करती है? इंसान को सुंदर बनाती है और खुशबू महकाती है। आणि फूल काय करतं? माणसाला सुंदर बनवते आणि त्याच्यामधून सुगंध तो दरवळतो। वैसे ही हमारी धार्मिकता के काम यानी भले काम, मग तशीच आपली नीतिमत्वाची कामं म्हणजे चांगुलपणाची अच्छे कामं, काम, चांगली कामं, अच्छे काम, चांगली कामं। वो क्या करेंगे? हमको और सुंदर करेंगे और मसीह की खुशबू फैलाएंगे। आणि ते काय करतील? आपल्याला खूप सुंदर बनवतील आणि आपल्यामधनं ख्रिस्ताचा सुगंध पसरवतील। आप किसी के बारे में स्तुति करते हो, आप बोलते हो यह चांगला माणूस है, आणि तुम्ही कोणाबद्दल स्तुती करता की बहुत अच्छा मनुष्य आहे, कुणाबद्दल बोलता तुम्ही? सांगा चर्चमध्ये असं कुणाची तुम्ही स्तुती करता का? कुणाबद्दल बोलता का चांगला माणूस है? और चर्च में आने किसी व्यक्ति के बारे में आप बोलते हैं कि ये अच्छा मनुष्य है। तर मग तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल चांगल्या माणसाची स्तुती करता तर तुम्ही त्याच्यात काय बघता? चांगलं और जब आप सच्चे मनुष्य की स्तुति करते तो उसमें क्या अच्छाई पर आप देखते हैं? ते काय चांगलं करतात ते? प्रभूच्या राज्यात मदत करणं। अजून तुम्ही काय बघता? त्या माणसाला तुम्ही चांगलं म्हणताय, और आप उस मनुष्य को अच्छा बोलते हैं, उसमें आप क्या देखते हैं? जर कुणी तुम्हाला पैशाची मदत केली असेल ना, और किसी ने आपको अगर पैसे का मदद किया होगा ना, तर तुम्ही नक्की म्हणता हा माणूस चांगला आहे, तो आप जरूर कहते हैं कि वो मनुष्य अच्छा है। बरोबर आहे? जो तुम्हाला रेशन देतो और जो आपको राशन देता है, त्याला तुम्ही नक्की म्हणता हा माणूस चांगला आहे, बाई खूप चांगला और उसको आप जरूर बोलोगे कि ये मनुष्य अच्छा है और ये स्त्री अच्छी आहे। है। जो तुम्हाला कपडे देतो, जो आपको कपड़ा देता है, भले एक जोडी का असेल, और भले एक जोड़ी क्यों ना नवीन, नया, वापरलेले नाही हा, और वापरलेले कपडे देणाऱ्याला तो म्हणत नाही चांगला, और इस्तेमाल भी लक्षात ठेवा। इस्तेमाल किया हुआ कपड़ा जो कोई ले उसको हम नहीं बोलते कि वो अच्छा है। जो तुम्हाला नवीन कपडे खरेदी करतो और जो आपको आपके लिए नया कपड़ा खरीदी करता है, ते तो तुझ्यासाठी घेतलेले आहे, और फिर बोलते हैं कि आपके लिए मैंने आपके लिए लिया है, मग काय करतात? तो क्या करते हैं? राजीता म्हणते हो तो माणूस खूप चांगला आहे, तो दादा किती चांगला आहे, त्याने म्हणून पंजाबी ड्रेस घेऊन दिला और फिर प्राजक्ता दीदी शिलाई वाचली माझी। प्राजक्ता दीदी फिर बोलती है वो दादा कितना अच्छा है, उसने मुझे पंजाबी ड्रेस दिया, वो भी रेडीमेड दिया। तुम्हाला कळालं आता? जो तुमच्या गरजेच्या वेळेला जी गरज भागवतो तो व्यक्ती चांगला आहे तुमच्या। और जो आपकी जरूरत के समय पर आपकी जरूरतों को पूरा करता है वो व्यक्ति आपके लिए अच्छा है। अजूनही मी तुम्हाला सांगते कोणता व्यक्ती चांगला तुम्ही बोलता,
जो आपके साथ अच्छा बात करता है तो तुमच्यासाठी चांगला, वो आपके लिए अच्छा है. बरोबर आहे. त्याला नंतर धार्मिकाची कामे. और उसको बोलते हैं धार्मिक करने का. जर तुमच्याशी कोणी खडूस बोलत असेल और आपसे कोई थोड़ा से बात करता होगा एडवाइस जाए काय तो काय असतो, वो क्या होता है. पीछे से आके बीच में घुस गई, मागून येऊन हम लोग क्या इस लाइन में खड़े हैं क्या, पेट सुन रहे क्या, आणि आम्ही एवढ्या मोठ्या लाईनीमध्ये उभे राहून फुकट असतात. अरे धनश्री हमसे पीछे आने वाले को कैसा प्लेट दी, आणि जर आमच्या मागून आलेल्या लोकांना पहिले प्लेट कशी काय दिली. दीदी को बोलूंगी तेरा नाम, आणि दीदीने सांगितलं तुझं नाव. है ना. अभी बीच में सब लोग संडे को लाइन में खड़े रहते आणि सगळे लाईनीमध्ये उभे असतात. वो एक बीच में से घुस जाता है. आणि कोणी मध्येच घुसतो. जो साफ ठेवो त्यांना शाळेत नाही असेल ती गोष्टी और जो कोई बोलता है कि जाने तो ज़्यादा खाई होगी तो फिर वो व्यक्ति पीछे मुड़कर देखती है और बोलती है ये व्यक्ति अच्छा है. बरोबर आहे ना. आणि जो असा म्हणतो और जो ऐसा बोलता है हम यहाँ क्यों खड़े हैं, आम्ही इथे कशाला उभे आहोत, दिखता नहीं क्या, दिसत नाही का. प्लेट कैसे दिए तूने, हम भी अगले संडे से ऐसे प्लेट देंगे. आणि ही प्लेट अशी कशी काय दिली, आम्ही पण पुढच्या वेळेला अशीच प्लेट देऊ. ती त्या व्यक्तीला बघून अशी बघते कुचकी कुचकी माझ्या जुळली, तिला मी आवडत नाही. आता आम्ही ऐकलं चर्चमध्ये बाई काय बाई मी वचन ऐकलं नाही असं बोलते. अरे वा. जेवणाच्या सेक्शनला तापत नसतो, और खाने के सेक्शन में हम लोग नहीं होते, फक्त बनवायचं काम नक्की करतो. और सिर्फ बनाने का काम हम जरूर करते हैं. हे समजलं म्हणजे हे पण किती इम्पॉर्टंट आहे. और ये भी कितना जरूरी है. बोली और आपका बोलना हे नीतिमत्वाची फळ आहे. और ये धार्मिकता के उधाराचे फल है. कपडे तुम्ही घातले, और उधार के कपड़े आप पहनते हैं. माहिती पडलं. तुमचे विचार, और आपके विचार तुम्ही कसे विचार करता, और आप किस स्थिति से सोचते तेव्हा हैं. तुम्ही एखाद्याला म्हणता और जब आप किसी को कहते हैं मला तुझी आई बिलकुल आवडत नाही, और मुझे तेरी माँ बिल्कुल अच्छी नहीं लगती घराला घोडाची सुगडी और कुछ भी काम के लिए सुधरी बोलली, त्याच्यावर माझी विचार करतात. और तिला कळालं की मी कोणत्या विचारात आहे. और उससे मेरे विचार मालूम पड़ते हैं कि और उसको मालूम पड़ा कि मेरे विचार कौन से हैं. माहिती पडलं. विचारांवरून माणूस कसा आहे हे कळतं. और विचारों से मनुष्य कैसा ही मालूम पड़ता है. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद त्याच्यावर रखना. कळतं की माझ्यामध्ये ह्या कुटुंबासाठी धार्मिक चांगली नाही आहे. तिला कळालं की माझ्या आईबरोबर चांगली नाही आहे, ही बाई ती चांगली नाही आहे. तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, आपल्या बोलीवरून माणसं ओळखतात आपण चांगले आहोत की चांगले नाही. और हमारी बोली के ऊपर से मनुष्य पहचानते हैं कि हम अच्छे हैं या फिर बुरे हैं. म्हणून प्रियानो, ख्रिस्ताने आपल्याला हे वस्त्र परिधान केलेले. इसलिए परमेश्वर ने हमें मसीह के वस्त्र के परिधान करे एकदा हैं. आपण ख्रिस्ताकडे आल्यानंतर आपण अशी कामं करणं बरोबर दिसत नाही. और एक बार हम मसीह के पास आने के बाद हम ऐसे काम करना शोभा नहीं देता. कामासाठी कामासाठी लुचपण, कलहात भांडणं, व मत्सरात दहामध्ये आपला वेळ व्यर्थ करतो नका. आपण हे घातलं नाही पाहिजे, हे असं केलं नाही पाहिजे. आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आधीनता असून आपण काय करणं, ख्रिस्तामध्ये राहणं हे गरजेचं आहे. बायबल आपल्याला सांगतं की ख्रिस्ताने, देवाने ना यहोशू महायाजकला एकदम सुंदर पोशाख घातला. और बाइबल में बताती है कि परमेश्वर ने यहोशू महायाजक को बहुत सुंदर वस्त्र पहना हे है. तुम्ही जकरिया अध्यायामध्ये वाचू शकता. और ये आप जकरिया अध्याय में पढ़ सकते हैं. तिसरा अध्याय त्याचं 3 आणि 4 मध्ये और तीसरा अध्याय उसका 3 और 4 में तिथं लिहिलेलं आहे की परमेश्वराने देवदूताच्या द्वारे त्याला सुंदर पोशाख चढवला. और वहाँ पर लिखा है परमेश्वर ने स्वर्गदूत के द्वारा उसको बहुत सुंदर वस्त्र पहना है. सुंदर पोशाख म्हणजे देवाच्या आधीनतेने विकसित झालेले आध्यात्मिक चरित्र. और सुंदर वस्त्र मतलब परमेश्वर की आधीनता से बनाए हुए अच्छे सुंदर वस्त्र. सुंदर पोशाख म्हणजे सुंदर वस्त्र मतलब देवाच्या आधीनतेने परमेश्वर की आधीनता में विकसित झालेले आध्यात्मिक चरित्र. और विकसित हुए हमारे आत्मिक चरित्र म्हणजे चांगलं वागणूक, मतलब अच्छा बर्ताव. म्हणजे त्याच्याने आपण करतो आत्म्यात वाढलेलं होतं. और उससे हमें मालूम पड़ता है कि हम आत्मा में बड़े हुए हैं. आणि ख्रिस्ताने असे सुंदर वस्त्र घालण्याचा अथॉरिटी दिलेला आहे. आपण वाचूया ते वचने. रेव्हलेशन चॅप्टर 3, 4 and 5. प्रकटीकरण सेम रिपोर्ट आहे ना. रेव्हलेशन प्रकटीकरण चॅप्टर 3 अध्याय 3 verse 4 to 6. त्याचं 4 ते 6.
तरी पण सार्दिसमध्ये असे काही लोक आहेत की त्यांनी आपले वस्त्र विटाळले नाही, ते शुभ वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरते। सार्दिस एक कलीसिया है, मंडली है, वहाँ पर एक कलीसिया, उस कलीसिया को कहते हैं वहाँ के लोगों ने अपने कपड़ों को क्या किया है, खराब कर दिया है, अशुद्ध कर दिया है। तो यीशु मसीह कहता है कलीसिया, और सच बात है कलीसिया में आज भी लोग आकर अपने वस्त्रों को जो मसीह को पहने हैं उसे अशुद्ध किया है। तो वो अशुद्ध करने वाली कौन सी बातें हैं? तो एक है अभिमान, आणि अशुद्ध करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते आहे अहंकार। अहंकार करना, घमंड करना, गर्व करना, मैं बनाना या किसी बात पर बहुत टैलेंट या जैसे उदाहरण के तौर पर मुझे बहुत अच्छा वचन सिखाने आता है, मैं बहुत अच्छी टैलेंट, बहुत गहराई से वचन सिखाती हूँ, वो आगे जाके जब दूसरा खड़ा होगा उसको क्या इतना अच्छा आएगा क्या? नहीं आएगा, ये अहंकार होगा। याद रखो, मैं तो बोलती हूँ मेरे से भी बेटर और बहुत अच्छा रीति से वचन हमारा आगे जाके जोशुआ बताएगा। आणि माझ्यापेक्षा उत्तम आणि चांगल्या रीतीने पुढे जाऊन जोशुआ वचन ये उसको चुना है, जो चुने हुए लोग आगे लोगों को बनाता है। आणि निवडलेल्या लोकांना पुढे जाऊन देव बनवतो। हाँ, ये हमेशा याद रखो। आणि हे देखील लक्षात ठेवा, हम मसीहों के अंदर कभी कभी जब हम ऐसे किसी बात पर, अभी मैंने तो चलो मेरा एक प्रभु ने दिया हुआ वो गिफ्ट है, अगर आप मेरी स्कार्फ निकाल दी ना तो कोई बुद्धि नहीं है, निर्बुद्धि के जैसा रहूँगी। आणि जर मी इकडे स्कार्फ काढला तर मला काहीच बुद्धी नाही, निर्बुद्धीसारखं आहे। लेकिन ये प्रभु की वेदी है, पण ही देवाची वेदी आहे, प्रभु सिखाता है, आणि ते देव शिकवतो। ये याद रखो। आणि हे लक्षात इस ठेवा, पर अभिमान नहीं करना, म्हणून याच्यावरती अभिमान करू अहंकार नहीं नका, करना, अहंकार करू नका। ये हमेशा याद रखो। आणि हे लक्षात मैं ठेवा, अच्छी एजुकेटेड हूँ, मी चांगली शिक्षित हम अच्छे आहे, घर के हैं, मी चांगल्या घराचे मैं बहुत सुंदर हूँ, मी खूप सुंदर मेरे आहे, पास बहुत पैसा है, माझ्याकडे खूप पैसे आहेत। किसी बात पर हम अभिमान नहीं करते। कोणत्याही गोष्टीवर आपण अहंकार करू नये। अभिमान आने पर, अहंकार आने पर हमारे कपड़े अशुद्ध होते हैं। आणि अभिमान आणि अहंकार आल्याच्या नंतर आपले वस्त्र मळलेले होऊन ये जातात। हमेशा याद रखो, हे नेहमी लक्षात इसलिए ठेवा, अहंकार नहीं आने देना। म्हणून अहंकार येऊ देऊ नका। ले लिया मनीषा, आगे। और दूसरा है बंडखोरी, दूसरा ही करना, बलवा करना। दुसरा आहे बंडखोरी, क्या करना? बलवा करना। बलवा करणं। इसलिए ना ऊपर बैठने से अच्छा नीचे है, कुर्सी पर बैठने से अच्छा नीचे बैठना है। आणि कुर्सीपेक्षा बसण्याचे चांगले आहे की खाली बसणे? का बोला? क्यों बोलू? पडू शकणार नाही, खुर्चीवरून झोपल्यावर खाली पडतो। दुसरी आणि सारखं सारखं आपण मांडी बदलत राहतो पण झोप येत नाही, जास्त वेळ आपण मांडी घालून बसू शकत नाही। और ज़्यादा देर तक हम मांडी डाल के नहीं बैठ और सकते। नंतर काय होतं? फिर क्या होता है? पालथी मांडी घालतो, और फिर उल्टा मांडी डालते थोड्या वेळाने नंतर आपण पुन्हा असं चेंज करतो, और फिर बाद में हम तुरंत चेंज कर देते हैं, आणि मेन टेका नसतो आपल्याला। और फिर हम टेका नहीं ले पाते हैं। म्हणून तर आम्ही कोणाला भिंतीला टेका घ्यायला देत नाही, और इसलिए तो हम किसी को भी दीवार को टेका लेने नहीं देते हैं, झोप येणार नाही ना मग। फिर नींद नहीं आएगी ना। यार म्हणून खाली बसणं अतिशय होतं, ज्यांना पाय दुखतं त्यांनी तर जास्तच खाली बसायचं। और जिनके पैरों में दर्द हो उन्होंने तो ज़्यादा नीचे बैठना है। क्या बोला? क्यों बोलो? असं बसून बसूनच आपला पाय बरा होणार। और ऐसे बैठ कर ही हमारा पैर अच्छा होगा। तुम्हाला बसवत नाही ना, बसवून बसणार। और तुमसे बिठाता नहीं ना, मैं कभी बैठूंगी। तो विषय वेगळा आहे। सांगायचा उद्देश प्रियानो, हम जब बलवा करते तब हमारे कपड़े अशुद्ध हो जाते आणि हैं। आपण जेव्हा बलवा करतो तेव्हा आपले कपडे अशुद्ध होऊन परमेश्वर जातात। हमें जब भी कुछ, वो जो सर्दिस की जो कलीसिया थी वो परमेश्वर के अगेंस्ट, परमेश्वर के विरोध कर रही, आणि सर्दीची जी मंडळी होती ती नेहमी देवाच्या विरोधामध्ये असायची, मसीह के अगेंस्ट काम करती, ख्रिस्ताच्या विरोधामध्ये काम पास्टर करायची, के अगेंस्ट बलवा करती, पास्टर विरोध करती थी, ऐसा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं। पास्टरांच्या विरोधामध्ये काम करायचे आणि नेहमी त्यांचा विरोध करायचे की असं नाही, असं नाही। इसीलिए बलवा करना भी अशुद्ध को, कपड़ों को अशुद्ध करता है। आणि बलवा करणं पण आपल्या कपड्यांना अशुद्ध और करतं। हमेशा पाप का आदत रहना, आणि नुसतं नेहमी पापाची सवय असते, एक पाप करने की आदत हो जाती ना। आणि एक पाप करायची आपल्याला सवय होऊन जाते ना। एकदा एक पाप केलं, और एक बार एक पाप कर दिया त्याची ती सवय होऊन जाते, और उसकी वो हमें आदत लग जाती है। नाही ना लागते ना, ही सुद्धा कपड्यांना अशुद्ध करते। और वो भी हमारे वस्त्रों को अशुद्ध कर देती है। इसलिए यीशु ने वहाँ कहा कि उस कलीसिया में सभियों के वस्त्र अशुद्ध नहीं, कुछ लोग हैं जिन्होंने अपने कपड़ों को अशुद्ध नहीं किया। आणि म्हणून येशू म्हणाला की तिथे सगळ्या लोकांचे कपडे अशुद्ध नाहीये, पण अशी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या वस्त्राला अशुद्ध केलेलं आहे। अशुद्ध नहीं किया है, अशुद्ध नहीं किया आणि अशुद्ध नाही केले।
कुछ लोग हैं, काही लोक आहेत जिन्होंने अपने वस्त्र ज्यांनी आपले वस्त्र अशुद्ध नहीं किए हैं। अशुद्ध नाही केले. आगे बढ़ो। ते शुभ वस्त्र परिधान करून माझ्याबरोबर फिरतील. आमीन। अगर आप पृथ्वी पर रहकर मसीह को पहनोगे और मसीह को पहनकर शुद्ध रहोगे तो आप श्वेत वस्त्र ऊपर पहनोगे। आपको प्रतिफल क्या मिलेगा स्वर्ग में? तुम्हाला स्वतः प्रतिफल काय मिळेल? पृथ्वी पर रहकर पृथ्वीवर राहून अगर आपने मसीह को पहना, जर तुम्ही ख्रिस्ताला परिधान केले, उद्धार का वस्त्र डाला, तारणाचे वस्त्र घातले, धार्मिकता के वस्त्र पहने, नीतिमत्वाचे वस्त्र घातले, यीशु आपको श्वेत वस्त्र ऊपर देकर आप यीशु के साथ चलो। आणि येशू तुम्हाला स्वर्गामध्ये श्वेत वस्त्र देऊन तो तुम्ही येशू बरोबर फिराल. तो इसलिए वहाँ पर कलरिंग कपड़े भी है, आणि म्हणजे तिथे कलरफुल कपडे सुद्धा पर आहेत. वो यीशु के साथ नहीं रहेंगे। पण ते लोक येशू बरोबर नाही राहणार. तो कौन से कपड़े अच्छे चाहिए आपको? मग कोणते वस्त्र हवे तुम्हाला? हाँ? श्वेत वस्त्र चाहिए। श्वेत वस्त्र आपको पाहिजे. क्या लगता है डाकू श्वेत कपड़ा डाला है? आणि तुम्हाला काय वाटतं की दाखवून श्वेत वस्त्र घातले? मालूम है ना डाकू को? मैं डाकू के साथ क्रूस पे चढ़ गया, येशू बरोबर वस्त्र त्याला लटकवण्यात आलं. फिर उसने पश्चाताप किया। मग त्याने पश्चाताप केला. तू जब तेरे राज्य में आएगा तू जेव्हा तुझ्या राज्यात येशील तो मुझे याद रखना। तेव्हा माझी स्तुती घ्या. यीशु ने कहा तू आज मेरे साथ सुखलोक में होगा। आणि येशू म्हणाला तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील. उसको कौन सा कपड़ा मिला होगा? त्याला कोणते वस्त्र भेटले असतील? श्वेत मिला होगा? श्वेत भेटले असतील? नाही. वो श्वेत वस्त्र नहीं डाला होगा। आणि त्याने श्वेत वस्त्र घातले नसते. श्वेत वस्त्र उन्हीं लोगों को है आणि श्वेत वस्त्र त्याच लोकांना जिन्होंने मसीह को पहनकर, ज्याने ख्रिस्ताला परिधान केला, उद्धार का वस्त्र पहनकर धार्मिकता के काम किए। धार्मिकता के काम का मुबदला है। जिन्होंने अपने वस्त्रों को अशुद्ध नहीं किया है उनको ये फल है। कौन सा? श्वेत वस्त्र। आणि ज्यांनी तारणाची कामं करून काय केलेलं आहे, चांगुलपणाची कामं ज्यांनी केलेली आहेत, नीतिमत्वाची कामं ज्यांनी केली त्यांना एक फळ आहे श्वेत वस्त्र. इसीलिए मसीह लोगों ने अच्छे अच्छे काम करना है। म्हणून ख्रिस्ती लोकांनी चांगली चांगली कामं मसीह होने केली. के साथ सिर्फ प्रार्थना करना, वचन पढ़ना इतना ही काफी नहीं रहता है। हेल्प करना, मदद करना, अच्छा व्यवहार करना। बोले तुम्हारे पास पैसा नहीं है लेकिन एटलीस्ट किसी के साथ अच्छा बात करो, अच्छा संगति करो, उनको भोजन खिलाओ। ये सब काम कर कर उन अपने लिए श्वेत वस्त्र प्राप्त करो। आणि ख्रिस्ती असल्याच्या नाते फक्त आपण प्रार्थना करणं, बायबल वाचणं एवढंच गरजेचं नाही आहे, पण चांगुलपणाने लोकांबरोबर राहणं, त्यांच्याशी चांगलं करणं. भलेही तुमच्याकडे पैसे नाही पण त्यांच्याशी चांगल्या रीतीने बोललं. अगर सोचो इसको श्वेत वस्त्र मिला आणि चांगले श्वेत वस्त्र मिळा आणि मला नाही भेटलं, कैसा लगेगा? कसं वाटेल? ये सोचो इसको मिला आपको नहीं मिला तो कैसा लगेगा? आणि विचार करा हिला भेटेल तुम्हाला नाही भेटलं तर कसं वाटेल? ये आपको मिला तुझे नहीं मिला किंवा यांना भेटलं आणि मला नाही भेटलं तर कसं वाटेल? बुरा लगेगा ना? वाईट वाटेल ना. इसीलिए प्रभु हमको इस पृथ्वी पर तैयार करता है। म्हणून देव आपल्याला या पृथ्वीवर तयार करतो. हमें कंपटीशन नहीं, एक दूसरे से बढ़कर नहीं, परंतु हमें करना क्या है? वो श्वेत वस्त्र पाना है स्वर्ग में। आणि आपल्याला स्पर्धा नाही करायची, पण काय करायचं आहे? स्वर्गात आपल्याला ते वस्त्र परिधान हमें करायचे स्वर्ग में आहे. अपनी जगह चाहिए, आणि आपल्याला स्वर्गात आपली जागा हमारा पाहिजे, खुद का घर चाहिए, आपलं स्वतःचं घर पाहिजे हमको श्वेत कपड़े चाहिए। आणि आपल्याला श्वेत वस्त्र पाहिजे. सिर्फ स्वर्ग जाना काफी नहीं है। फक्त स्वर्गात जाणं काफी नाही. हाँ, इसलिए तो वहाँ लिखा है ना, पहला क्रंथियों की पत्री अध्याय 3 में लिखा है कि बहुत लोग उद्धार पाएंगे लेकिन जलते जलते। आणि पहिले करांचं पत्र 3 मध्ये लिहिलेलं आहे की खूप लोक तारण प्राप्त करतील तेही जळत जळत. मतलब उन्होंने जो काम किया म्हणजे त्यांनी जे काम वो केलं लकड़ी का निकला, आणि ते लाकडाचं निघालं राजपूत का निकला आणि गवत पेंड्याचं निघालं और क्या निकला? पत्थर का निकला आणि दगडाचं निघालं वो जल गया आग में। आणि ते जळून गेलं आगीमध्ये. लेकिन जो सोना है, म्हणजे सोना चांदी आहे, है, चांदी आहे डायमंड है, आणि डायमंड ये आहे बना रहा उनका घर। आणि त्यांचं घर बनून काम राहिलं. बने रहे. की त्यांची कामं बनून राहिली इसलिए उनको मुकुट मिलेगा, आणि म्हणून त्यांना मुकुट भेटेल अच्छा कुछ मिलेगा। आणि चांगलं खूप काही त्यांना भेटेल. इसलिए हम मसीह जीवन आचरण अच्छा जीना है। म्हणून आपण ख्रिस्ती जीवन चांगलं तो जगायचं ऊपर आहे. हमको जगह चाहिए, कारण वरती आपल्याला जागा हमारा पाहिजे. खुद का घर वहाँ होना चाहिए, आपलं स्वतःचं घर तिथे झालं हम वहाँ पाहिजे अनंत काल रहने वाले हैं। आणि आपण तिथे सार्वकालिक राहणार आहोत. हमको श्वेत वस्त्र चाहिए। आणि आपल्याला श्वेत वस्त्र पाहिजे. इसीलिए तो मैंने संडे को बोला था ना, आप सफेद कपड़ा गुड फ्राइडे के दिन पहन कर आओ। म्हणून तुम्हाला मी रविवारी सांगितलं गुड फ्रायडेच्या दिवशी सगळ्यांनी सफेद कपडे घालून या. क्यों बोला? क्योंकि हम जब श्वेत कपड़े पहनते हैं हम अलग ही दिखते हैं, काय सांगितलं? कारण जेव्हा आपण सफेद कपडे घालतो तेव्हा आपण वेगळेच दिसतो, है ना? अच्छे दिखते हैं। चांगले दिसतो. पवित्रता का चिन्ह है, पवित्रतेचं प्रकाशाचं चिन्ह चिन्ह आहे. आहे. प्रकाशाचं चिन्ह आहे. रोज नहीं बोलते, एटलीस्ट गुड फ्राइडे इसलिए डालते हैं हम। आणि रोज नाही बोलत पण गुड फ्रायडे म्हणून तुम्हाला नहीं, ये तो घालायला कोई बात सांगितलं. नहीं, जबरदस्ती नहीं है।
हल्का फुल्का लाईट कलर पेन, हल्का फुल्का लाईट नहीं, कोणती काळी बिळी चालेल, फक्त शर्ट सफेद। तो हल्का क्यों, हमारा हम उस समय त्योहार के हिसाब से नहीं आ रहे, हम हमारे यीशु के दुख में याद कर कर कि मैं आज भी यीशु को क्रूस पर चढ़ा रहा हूँ, इसलिए मैंने कहा था कोई झगमग कपड़ा आणि देखील झगमग कपडा पेट करावं। आणि सण असल्याच्या उद्देशाने आपण त्यावेळेस नाही येणार आहेत, पण आपण हे आठवण ठेवणार आहेत, यासाठी येणार आहेत की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि अजूनही येशू ख्रिस्ताला उद्या संभव केलं, येशू ख्रिस्त आनंद झाला, ही आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। अच्छा तयार हो गया आणि रविवारच्या दिवशी तुम्ही चांगलं तयार होऊन होना हुआ है, सारे संसार को बताओ मेरा यीशु होना। आणि तुमचं येशू जिवंत झालंय, तुम्ही संपूर्ण जगाला सांगा। कहने का उद्देश्य वहाँ पर प्रभु हमें कहता है कि वो लोगों को मैं श्वेत वस्त्र दूंगा आणि त्या लोकांना मी श्वेत वस्त्र देईन, मेरे साथ घूमेंगे, ते माझ्याबरोबर फिरतील, क्योंकि वे इस योग्य है। कारण त्यासाठी ते पात्र आहे। हाँ, क्यों योग्य है? का ते पात्र आहे? उन्हें जागरूक रहे कारण ते जागरूक राहिले और धार्मिकता के काम किए। आणि नीतिमत्वाची कामं त्यांनी केली। आगे विजय मिळणारा प्रत्येक जण, हाँ, जो जय पाएगा, आपको हर क्षेत्र में जय पाना है। अगर आप जय पाए, प्रत्येक जण शुभ वस्त्रे परिधान करतील। पूर्णाच्या पुस्तकात नाव असेल माहिती पडलं, प्रत्येक हर एक जन जो हर क्षेत्र में पाप पर जय पाएगा उसे क्या मिलेगा? श्वेत वस्त्र। आणि जो पापावरती जय प्राप्त करेल त्याला काय भेटतील? श्वेत वस्त्र। मैं आपको क्यों बताया डाकू को श्वेत वस्त्र नहीं? आणि मी तुम्हाला काय सांगितलं की डाकूला श्वेत वस्त्र उसे नाही, उद्धार मिला है, त्याला तारण लेकिन भेटले, उसने प्रभु के लिए कोई काम नहीं किया, पण त्याने देवासाठी कोणतीच कामं नाही उसने केली, लोगों को माफ नहीं किया है, त्याने लोकांना क्षमा नाही केलं, खाना नहीं खिलाया है, त्याला लोकांनी जेवायला नाही और घातलं, पाप से लड़ा नहीं है, आणि तो पापाशी लढला नाही, जय पाया नहीं है, त्याने जय प्राप्त उसने नाही उसको केला, समाचार सुनाया तो नहीं, इथं सुवार्ता त्यांनी लोकांना सांगायची नाही, सांगितली का? वो ग्रहण किया और मर गया। आणि त्यांनी येशूचा स्वीकार केला आणि मग तो गेला। लेकिन हम यीशु को ग्रहण कर आज कितने साल हुए? पण आज आपण येशूचा स्वीकार करून किती वर्ष झाले? कितना? 12। अपना बताओ फटाफट। 3, 14, 12, 14, 14, 5 साल 13 यशोधर्माची माहिती ते अगोदर आहे यशोधर्म 15 त्याच्यापेक्षा अगोदर 17 14 तू लहानपणी आलेली ना का? बघ 12 जे आपले सगळेजण एवढ्या वर्षापासून आपण आपल्या लोकांशी विरोध करून या इस संसार के लोगों के सामने मसीह को प्रकट कर रहे हैं आणि एवढ्या वर्षापासून आपण येशू ख्रिस्ताला लोकांमध्ये प्रकट करत और आहोत हमने बहुत सारी अभिलाषाओं को पाप के ऊपर जय पाए आणि आपण खूप साऱ्या अभिलाषांवरती पापांवरती आपण जय प्राप्त अपनी केले धार्मिकता में जीवन व्यतीत कर आणि आपण नीतिमत्वामध्ये जीवन व्यतीत करत आहोत। सच्चे तरी गोष्ट धार्मिकता में नीतिमत्वामध्ये हम हमारी धार्मिकता भले हमसे शायद लाख रुपए हम नहीं बांट रहे आणि भलेही आपण लाख रुपये वाटत नाही, लेकिन हमारे एफर्ट के अनुसार हम किसी को 100 रुपया जरूर दिया है। पण आपल्या ऐकण्यानुसार आपण कोणाला 100 रुपये दिलेले आहेत, दिले मदद केले क्या? मदत की आहे का? किसी को ठंडा पानी पिलाया है आणि कोणाला थंड पाणी घर पाजलं, में आए हुए को खाना खिलाया है, घरात आलेल्या लोकांना जेवण घर झालं, में प्रार्थना रखी है ना, घरात प्रार्थना ठेवली आहे ना, तो इसे धार्मिकता का काम बोलते हैं। आणि याला नीतिमत्वाची कामं म्हणतात। मालूम हुआ माहीत झालं किसी का भाड़ा आपने भरा है ना, कोणाचं भाडं तुम्ही भरलंय ना, रिक्शा में रिक्षेमध्ये किसी को टिकट निकाल के दिया है, कोणाला तिकीट काढून दिले, पसीना में चल रहे लोगों को आपने किसी को बोला है मौसी दे रही हो तुमसे भैया स्प्राइट पिया और जो जे लोक एकदम बाळा हे ज्यूस आपल्या लायकीचं नाही आहे, माझा ना माझा हा मावशी आता घेऊन येतो है ना। रस्त्यात चालताना तुम्हाला कधी कोणी कोण मागतं लहान मुलं वडापाव दे ना, दिलाय ना, रस्ते पे चलते समय कोई आपसे मांगता है छोटा ए, हाय, हाय, हाय. आपने दिया है ना, हा वडापाव माझा आहे करायचे। और ये सब करना है। कधी कधी अशा लहान लहान मुलांमध्ये बरे ते इशूच नाहीये आणि लहान लहान मुलांच्या द्वारे देव बघतो बरोबर आपण देतोय का त्यांना। और भले वो मसीह भी नहीं है पर हम छोटे छोटे बच्चों के द्वारा परमेश्वर हमें ऊपर से देता है कि हम उनको देते
लस्सीच्या दुकानावर बघायला ताकमध्येच असतात लहान मुलं. एक जण घ्यायला गेलं तर नाही, काका मला पण द्या ना काका. मग दुसरं वाटत बघतो ह्याला दिलं मला पण दिला काका. लाईनीने कधी कधी 3-4 पोरं येतात. लाइन से कभी कभी 3-4 लोग आते हैं. कधी चहा पिताना कोण एखादा माणूस तुमच्याकडे चहा मागतो, ओळखीचा ना पाळखीचा, मला पण चहा पाजा ना. और चाय पीते समय कोई आपको पहचाने जो आपको जान पहचानता भी नहीं, वो आपको कहते हैं मुझे चाय पिला, तो आप उनको पिलाओ. हे धार्मिकाचे काम आहे. और ये धार्मिकता की काम है. हे तुम्हाला श्वेत वस्त्र देते और ये आपको श्वेत वस्त्र देंगे. हे लक्षात. फक्त उद्धार जे आहे ना ते तुम्ही प्रार्थना, स्तुत्याराधना, चर्चमध्ये येऊन उपवास करून हे तुम्हाला तारणासाठी. पण ही जी चांगली कामं आहेत ना, जे तुम्ही एकमेकांबरोबर, एक माणसांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, कधी कधी बाजूचे शेजारी भांडलेत पण तुम्ही त्यांना पाणी देता, त्यांच्या घरात दुःख झालं तर तुम्ही जेवण देता, हे सर्व नीतिमत्वाची काम आहे. और उधर भी काम जो आप चर्च में आते प्रार्थना करते बाइबल पढ़ते ये सब काम आपको करना है. पर जो भलाई के काम है, अच्छेपन के काम है, जो आप लोगों के साथ करते हैं, अपने अड़ोस पड़ोस के लोगों के साथ, अगर उनके साथ आपका झगड़ा हुआ फिर भी आप उनके दुख में जाते हैं, उनमें शामिल होते हैं, तो ये अच्छेपन के काम है. हे आपल्याला श्वेत वस्त्र देते. और ये हमें श्वेत वस्त्र देंगे. माहिती पडलं? हे नेहमी लक्षात ठेवा. और ये कधी अच्छे कधी तुमच्या जेवणाच्या वेळेला बघा एखादा अनोळखी माणूस दरवाजावर येतो किंवा तुमच्या बाजूची मुलं येतात. और जब आप खाना खाने का समय रहता है तो आपके अड़ोस पड़ोस के जो बच्चे होते हैं या फिर जो आपका जान पहचान का भी नहीं है, ऐसे लोग आपके दरवाजे पर आते हैं. जा बेटा घर पे जाके खाना खा ले, आम्ही म्हणतो खाना खा ले. आणि जा मुलं तू घरी जाऊन जेव्हा आता आम्ही जेवतोय. आजा बेटा तू भी साथ में बैठ. आणि असं नाही बोलायचं, त्याला बोलायचं ये मुलं तू पण जेवायला थोड़ा बस. सा दाल चावल खाएगा, हमारा जो भी भाजी की नहीं है. दाल चावल बनेगा ना तो देने के लिए कोई कष्ट नहीं है पेड़ों. डाळ भात बनवलेला असेल ना तर द्यायला काहीच त्रास नाही और जब घर होत. में मटन होगा पण जेव्हा घरात मटण और असेल मच्छी रहेगा आणि मच्छी असेल, चिकन रहेगा, चिकन असेल तभी मेहमान आए या बाजू का बच्चा आया तो देने का दिल होना चाहिए. आणि तेव्हा पाहुणे आले किंवा शेजारचं मूल आला तेव्हा द्यायचं अंतकरण असलं दाल पाहिजे. में क्या है? डाळ तर काय अरे बेटा दाल चावल खा ली. ये मुलं डाळ भात आहे खाऊन. आज तुमच्या मेरे घर पे जाके खाना. आणि आज आज मेरे घर में मच्छी कम है. आणि आज माझ्या घरामध्ये मच्छी आहे, कमी आहे म्हणून तू तुझ्या घरी जाऊन जेव. मालूम हुआ? तो हमारे यही जो अच्छे काम है ना ये हमें श्वेत वस्त्र देंगे. आणि आपली जी चांगली कामं आहेत ना ती आपल्याला श्वेत वस्त्र और वो देते. हमें पाना है. आणि ते आपल्याला प्राप्त करायचे ये आहे. याद रखो. हे लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. श्वेत वस्त्र पाने के लिए आपल्याला श्वेत वस्त्र परिधान करण्यासाठी हमें भले काम, चर्च के काम ये सब करने हैं. आणि चांगुलपणाची कामं आणि चर्चमध्ये जी कामं आहेत ती आपल्याला करायची. मालूम है उस व्यक्ती को क्या कहा? त्या व्यक्तीला काय सांगितलं? जिसने श्वेत वस्त्र नहीं पहना था, त्याने श्वेत वस्त्र घातले कहा हे मित्र यानी वो क्रिश्चियन है, आणि त्याला तो म्हणाला हे मित्र म्हणजे तो ख्रिस्ती आहे, विश्वासी है. विश्वासी आहे. कहा तू विवाह को वस्त्र पहने बिना क्यों आया? आणि म्हणाला की तू लग्नाचे पोशाख न घालता का आलास? राजा ने कहा राजा म्हणाला स्वर्गदूतों से, यानी परमेश्वर स्वर्गदूतों को कहेगा इसका हाथ पाँव बांध दो, आणि देव आपल्या देवदूतांना सांगेल की जे हातपाय बांध, अंधियारे में डाल दो, यानी जहाँ नरक होते हैं, शिलोह कहते हैं, गेहन्ना कहते हैं, ऐसे जगह में डाल दो जहाँ रोना पदार्थ पीसना है. आणि अंधकाराच्या कोठडीमध्ये त्याला टाकून दे जिथे रडरड आणि दातांची कसरत आहे. नरक बहुत भयानक स्थान है आणि नरक खूप भयानक ठिकाण वहाँ आहे. की आग घुसती नहीं, तिथले आग विझत वहाँ के नाही. कीड़े मरते हैं. तिथले किडे मरत अभी नाही. आप सोचोगे अगर वहाँ ये जो मनुष्य है वो भागते होंगे, बिल्कुल नहीं. नरक में कोई भागता नहीं है, आणि तुम्ही असा विचार करत असाल की नरकामध्ये माणसं पळत असतील, बिलकुल नाही. ते माणसं पळू नाही शकत, क्योंकि ऑलरेडी हर इंसान को बांधा रहता है. कारण पहिले सर्व माणसांना बांधलेलं असतं. यीशु ने जब कहा है कि हाथ पैर, आणि येशू तेव्हा म्हणाले हात आणि पाय. क्या बोला है? काय सांगितलंय? हाथ और पैर. हात पाय. तो फिर याद रखो हर इंसान के वहाँ हाथ और पैर बंधे हुए हैं. लक्षात ठेवा तिथे प्रत्येक माणसाचे हात पाय बांधलेले तो वो आहेत. कैसे कीड़ों को निकालेगा? मग तो कसं त्या किड्यांना काढेल कैसे निकाल सकेगा? आणि कसं तो माणूस शिकेल? कीड़ों की चादर होगी. आणि ती किड्यांची ती चादर अब असते. ऐसे नहीं ना, कीड़े तो ऐसे ऐसे बैठेंगे नहीं ना, हाँ सो जा बेटा, ऐसा नहीं बोलेगा. आणि किडे कीड़े का काम है काटना, आणि किड्यांचं काम आहे चावणं, वळवळना, वळवळणं, अंदर घुसना. आतून आतमध्ये घुसणं. सारा मच्छर देखो, आणि साधे मच्छर पहा. उनको कोई जगह नहीं, कान में भी घुसना चाहते हैं. आणि त्यांना कोणती चालेल, त्यांना कानामध्ये पण घुसायचं फिर असतं. इसको जाते हैं. आणि नंतर मग ते बोलून आवाज करून जातात. कान के पास आके बोलता है ठीक है ना, क्या काटू? कानाजवळ येऊन ते म्हणतात की ठीक आहे ना की चावू. बाय बाय. थोड़े टाइम के बाद वापस आता है. आणि थोड्या वेळानंतर पुन्हा येतो. कान के पास आके वापस बोलता है आणि कानाजवळ येऊन पुन्हा म्हणतो चावू का? क्या काटू? चावू. अब इतना मारते हैं, आणि आपण एवढं मारतो मिलते नहीं है.
साधा मच्छर का हम सोचेंगे तो नहीं मिलते तो कीड़ों को क्या हाल होगा। आणि साधारण मच्छर आपल्याला भेटत नाही, मग किड्यांची बाहेर होईल. कीड़ों को काटे हैं, आणि किड्यांना काटे ऐसा आहेत कीड़े नहीं है वो, आणि साधारण किडे नाहीत ते. हाँ, उनको काटेंगे वो आग के हैं। आणि त्यांना काटे आहेत ते आगीचे वो आहेत. आग में क्यों नहीं मर रहे, क्योंकि वो कीड़े आग के हैं। आणि ते आगीमध्ये का नाही मरत आहेत, कारण ते आगीची किडे आहेत. और उसके लिए जूना करार हमें बताता है। आणि त्याच्यासाठी जुना करार आपल्याला सांगतो. जूना करार में जब परमेश्वर के इस्राएली लोगों ने परमेश्वर के विरुद्ध कुड़कुड़ाया, परमेश्वर के विरुद्ध बातें की, आणि जुन्या करारामध्ये जेव्हा इस्रायली लोकांनी देवाविरुद्ध ते बोलले, त्याच्या विरुद्ध ते कुरकुर करत होते. साप परमेश्वर ने भेजे। आणि देवाने साप वो पाठवले. साप कैसे थे? ते साप कसे होते? जलने वाले, मतलब आग के थे वो, आणि आगीचे होते ते. कोई उसको मार नहीं सकता। कोणी त्याला मारू नव्हते शकत. इंसान उनको मार नहीं पाए, आणि माणूस त्या सापांना मारू नाही शकले. धड़ाधड़ कितने लोग मरे। आणि किती लोक मेली. अगर परमेश्वर ने मोसेस ने दुहाई दी और परमेश्वर ने मोसेस को कहा कि तू एक काम कर, निकल का एक सांप का आकार का बना, ऊंचे पर चढ़ा, जितने लोग जहाँ पर भी जो लोग सांप से डसे हुए हैं वो उधर जहाँ वहाँ से वो देखेंगे बच जाएंगे। आणि जेव्हा मोशाने देवाला आरोग्य मारले आणि देवाने त्याला सांगितलं तू काहीतरी पिंजऱ्याचा साप बनव, त्याला उंच ठिकाणी तू लटकव, आणि ज्या ज्या लोकांना साप चावलेला आहे ती लोक जेव्हा त्याच ठिकाणाहून जेव्हा त्या सापाला पाहतील, पिंजऱ्याच्या सापाला, तेव्हा त्यांना आरोग्य भेटेल. सोचो, विचार करेल. तो वैसे आग के जलने वाले कीड़े हैं आणि आगीमध्ये जळणारी किडे और आहेत. वो काटेंगे, कहाँ से घुसेंगे। आणि ते चावतील आणि कुठून आग तो ऑलरेडी जला रही है आणि आग तर पहिले जळवते और उसमें ये कीड़े टॉर्चर कर रहे आणि हैं। त्याच्यामध्ये किडे टॉर्चर करतायत. एकदम भयंकर ठिकाण है नरक, आणि खूप इसीलिए भयंकर यातना यीशु ने सहा। आणि भयंकर ठिकाण आहे नरक, म्हणून खूप भयंकर यातना येशू ख्रिस्ताने सहन याद केली. रखो, ऐसे भयानक ठिकाण से हमें बचाने के लिए यीशु ने इतनी भयानक यातनाएं सही हमारी ली। आणि अशा भयानक जागेपासून आपल्याला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने खूप भयानक यातना सहन केली. बचो, वाचा, उसी को पहने रहो, ख्रिस्ताला परिधान करून अपने घ्या. वस्त्र अशुद्ध मत करो, आपले वस्त्र तुम्ही अशुद्ध करू पहले नका. हुए होगे तो धो डालो उसे। आणि जर ते मळलेले असतील तर तुम्ही त्याला धुवून टाका. आज भी वो बहता हुआ सोता, यीशु मसीह का बहता हुआ खून का सोता आज भी धोने के लिए हमारे पास है। आणि आजही येशू ख्रिस्ताचं वाहणारं रक्त आपल्याला धुवायसाठी ते आजही सामर्थ्य इससे आहे. हमें माफी मांगना। म्हणून आपल्याला क्षमा बाइबल मागायची. में लिखा है बुलाए हुए बहुत है, चुने हुए कम है। आणि पुढे लिहिलेलं आहे की बोलवलेले खूप आहे पण निवडलेले कमी आहे. आज भले चर्च में 500 लोग आते हैं, आज बरीच जणांमध्ये 500 लोक येतात. कितने लोग जाएंगे? हम तो, मेरी तो इच्छा है, इनकी भी इच्छा है, सब जाए। आणि माझी आणि यांची इच्छा आहे की सगळ्यांनी जावं. हम तो यही चाहते हैं, आणि आमची तर अशी हमारी इच्छा आहे. प्रार्थना भी यही रहती आणि आमची प्रार्थना है। म्हणून तो एक व्यक्ति नरक में नहीं जाए, प्रभु एक व्यक्ती सुद्धा नरकात जाऊ भले नये. उसे कितनी भी बड़ी गलती हुई हो, उसने हमको हर्ट किया हो, तो भी हम बोलते प्रभु उसको नरक नहीं जाने देना, क्योंकि इतना भयानक यातना का ठिकाण है। आणि बरी त्यांनी किती मोठी चुकी केलेली असते तरी पण आम्ही अशीच प्रार्थना करतो की प्रभू त्याला त्या भयानक नरकामध्ये जाऊन देऊ नको. स्वर्ग में ले, त्याला स्वर्गातच घे. जीवन में आया है पश्चाताप करने दे, आणि सिंहमध्ये आला येऊन त्याला पश्चाताप स्वच्छ स्वच्छ कपड़ा पहनने दे। आणि स्वच्छ वस्त्र घालून द्यायचं. सही होना है हमको। आणि असंच व्हायला प्रिय कपड़े बड़े इम्पोर्टेंट है। आणि वस्त्र खूप महत्वाचे अगर आहे. आपने यहाँ पर कपड़े अच्छे रखे, अच्छा पहने हुए हर संडे को चर्च में आ रहे हो, तो आपको स्वर्ग में कपड़े मिलेंगे। जर तुम्ही चांगले वस्त्र परिधान, स्वच्छ वस्त्र परिधान करून जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला स्वर्गामध्ये पण चांगले वस्त्र भेटते. हालेलुया, 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 हालेलुया. तो धोएंगे कपड़ों को, मग तुम्ही या कपड्यांना मैले हुए हैं क्या? आणि मळलेले आहेत का? झाले आहेत ना? हुए ना? माफी मांगो। आपण क्षमा मागतो. सब खड़े हो जाएंगे, सर्वजण उभी राहू. खड़े होकर हम प्रभु से माफी मांगेंगे। उभं राहून आपण देवाकडे क्षमा प्रभु मागू. को कहेंगे हाँ प्रभु मुझे क्षमा कर, देवाला म्हणून हा करून मला क्षमा मैंने कर. आपके मसीह के कपड़ों को उघाड़ दिया, खराब कर दिया, आणि मी ख्रिस्ताच्या वस्त्रांना खराब केलं. मैंने बलवा किया, मी बलवान मैं अपनी मर्जी से चला, मी स्वतःच्या इच्छेने मुझे चालले. माफ करो मला माफ कर. प्रभु यीशु, मुझे क्षमा करो, प्रभू येशू मला क्षमा कर. मुझे माफ करो प्रभु, मला माफ मैंने आपको करा. बहुत बहुत दुखाया मी है, तुम्हाला खूप दुखवले. मुझे माफ करो। मला माफ कर. जिस से प्रभु से क्षमा मांगो। अशा रीतीने देवाकडे प्रभु क्षमा यीशु, मागू. मैं आपके लहू से अपने आप को धोना चाहता हूँ, आणि प्रभू येशू मला तुमच्या रक्ताने स्वतःला धुवून टाकतो. आणि ते मला धुवा. गुनाहों से मुझे शुद्ध करो। आणि या सर्व गुन्ह्यांपासून मला शुद्ध करा. जहाँ जहाँ अभी भी मेरा नाम पाप से जोड़ा गया है, जिसके कारण कहा गया है ये तो दारू से, अरे ये तो झगड़ा है, ये गंदा है, ये इसका मतलब है मैंने मसीह को नहीं पाप को दर्शाया है, आणि अंधकार को दिखाया है, मसीह को नहीं दिखाया। जिथे जिथे अजूनही माझं नाव पापाबरोबर जोडण्यात येते की हा पाणखोर आहे, हा दारू पिणारा आहे, हा
हा वाईट आहे, म्हणजे मी ख्रिस्ताला परिधान नाही केले, मी पापाला परिधान केलेला आहे, म्हणजे क्षमा कर, मला क्षमा कर, म्हणजे मला क्षमा कर. दिल से दौड़ा लो आज पाप को, दिल से मिटा दो को, मैं भी बचा तुम भी बचो, मैं भी बचा तुम भी बचो, यहोवा की सजा से ईश्वर सही पर मेरे लिए ऐसा अनोखा प्यार किया, खरंच आम्ही तुला दाखवायला पाहिजे. तसं आज आम्ही कपडे घातले, आमचे कपडे दिसतात आणि समजा नाही, पण आज आमच्या पापामुळे तू तर झाकलाच गेला, तू दिसलाच नाही, पण आमच्या पापांमुळे तुझी बेइज्जती खूप झाली. आम्ही भांडलो, त्याच्यामुळे प्रभू शैतान दिसले, दृष्ट दिसला, तुझ्या नावाला कलंक लागला. शिव्या, श्राप या सर्व पापांमुळे आम्ही आमचे कपडे अशुद्ध केले. क्षमा कर, माफ कर, आम्हाला माफ कर, आम्ही पापी आहोत, आम्हाला माफ कर. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते. प्रभु हम चर्च में जाने वाले लोग अपने रोज की जिंदगी में अपने कपड़ों की सुरक्षा करें, बहुत ख्याल करें हमारे कपड़ों की, क्योंकि कपड़े ही बड़े इंपॉर्टेंट हैं. इन कपड़ों को प्राप्त करने के लिए यीशु को कलवरी क्रूस पर मरना पड़ा, इसलिए तो आज हमें ये कपड़े मिले थे. लेकिन आज हम इन कपड़ों का कोई ख्याल नहीं करते, क्योंकि हमें फ्री मिले ना, हमें हमारा कुछ गया नहीं. इसलिए आज हम इन्हें पापों की जगह पर, गंदे जगह पर, कहीं पर भी लेके जाते हैं, अपनी मर्जी से जीते हैं. हमें क्षमा कर प्रभु यीशु. आज हम सबके लिए मैं माफी मांगती हूँ मेरे पवित्र पिता, मेरे प्रभु इन कपड़ों को सुरक्षित रखने के लिए, शुद्ध रखने के लिए, पवित्र रखने के लिए आप मदद करो. ये मेरी विनती है, मेरी प्रार्थना है प्रभु, अनुग्रह करो. ये मेरी खास विनती है. राजाओं के राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, हम यीशु नासरी के नाम से मांगते, हम यीशु नासरी के नाम से मांगते मेरे पवित्र प्रभु यीशु, हम यीशु नासरी के नाम से मांगते. दया करो, धन्यवाद देंगे मेरे राजा. प्रभु हम सबको मसीह के वस्त्र को पहनकर चलने के लिए, उद्धार के वस्त्र पहने हुए रहने के लिए, और प्रभु धार्मिकता के वस्त्र प्रभु हम हमेशा अपने ऊपर पहने हुए रहने के लिए कृपा करो. पवित्र पिता ये हमारी विनती है प्रभु, हमें श्वेत वस्त्र चाहिए प्रभु, हमें स्वर्ग में श्वेत वस्त्र चाहिए. हमें आपके साथ चलना है, हमें आपके साथ रहना है प्रभु, हमें स्वर्ग देखकर बाहर नहीं जाना है प्रभु. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है. दया करो राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, दया करो. धन्यवाद देते पिता, हम सबको यीशु के नाम से कवर करते. करुणा दया मन के आपका छेदा हुआ हाथ, इन सभी को आशीषित करना, करुणा दया रखना. धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से, आमीन. सगळ्यांना प्रेज.